प्रार्थनामुळे ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीरूपं सागरजातं सहगण रघुनाथान्वितं साद्वैतं सावधूतं परिजनासहितं कृष्ण चैतन्य देव श्री राधा कृष्ण पादान् सहगना ललिता श्री विशाखान्वितान् नमो विष्णुपादाय कृष्ण प्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी इति नामिने नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणी नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामिने गौरतुषे नमः। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौरभक्तवृंद हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या भक्तिशास्त्री कक्षेमध्ये। तर आज आपण श्लोक क्रमांक 41 इथनं चालू करणार आहोत। व्यवसायात्मिका बुद्धिर एकेह कुरुनंदना बहुशाखा ह्यनंत्याश्च बुद्धियो अव्यवसायिनाम। जे या मार्गावर असतात त्यांची बुद्धी दृढनिश्चयी असते आणि त्यांचे ध्येयही एक असते। हे प्रिय कुरुनंद, जे डळमळीत वृत्तीचे असतात त्यांच्या बुद्धीला अनेक फाटे फुटलेले असतात। अच्छा माताजी। हा तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारा कृष्ण भावनेद्वारे एखाद्याची जीवनाच्या परमोच्च सिद्धीप्रत उन्नती होऊ शकते। या विश्वाला व्यवसायात्मिका बुद्धी म्हटले जाते। चैतन्य चरितामृतात मध्ये 22.62 सांगितले आहे की श्रद्धा शब्दे विश्वास कहे सदृढ निश्चय कृष्ण भक्ती कैले सर्व कर्म कृत है। श्रद्धा म्हणजे उदात्त गोष्टींवर दृढ विश्वास ठेवणे होय, विश्वास होय। जेव्हा मनुष्य कृष्ण भावनाभावित कर्म करू लागतो तेव्हा भौतिक जगाशी संबंधित असणाऱ्या वंश परंपरा, मानवता किंवा राष्ट्रीयता इत्यादींच्या प्रती त्याने कोणतेही कर्तव्य करण्याची गरज नाही। गत काळात केलेल्या शुभ अथवा अशुभ कार्यांमुळे तो सकाम कर्मामध्ये मग्न होतो। जेव्हा त्याच्यामध्ये कृष्ण भावना जागृत होते तेव्हा त्याला आपल्या कार्यांमध्ये चांगले फळ मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता नाही। कृष्ण भावनेत स्थित झालेल्या व्यक्तीच्या सर्व क्रिया परमपूर्ण स्तरावर असतात, कारण कृष्ण भावनाभावित कर्म हे चांगले आणि वाईट या द्वंद्वांच्या पलीकडे असते। जीवनाविषयीच्या भौतिक संकल्पनेचा त्याग म्हणजे कृष्ण भावनेची परमोच्च परिपूर्णता होय। कृष्ण भावनेतील प्रगतीमुळे या स्थितीची आपोआप प्राप्ती होते। कृष्ण भावनाभावित मनुष्याचा दृढ संकल्प हा ज्ञानावर आधारित असतो। वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभ। कृष्ण भावनाभावित व्यक्ती ही एक दुर्मिळ महात्मा आहे, कारण ती पूर्णतया जाणते की वासुदेव किंवा श्रीकृष्ण हे अस्तित्वातील सर्व गोष्टींचे मूळ आहेत। ज्याप्रमाणे वृक्षाच्या मुळाशी पाणी घातल्याने आपोआप ते पाणी पानांमध्ये आणि फांद्यांमध्ये पोचते, त्याचप्रमाणे कृष्ण भावनायुक्त कार्य केल्याने मनुष्य स्वतःचे कुटुंब, समाज, राष्ट्र, मानवता इत्यादीची सर्व उत्कृष्ट सेवा करू शकतो। एखाद्याच्या
कर्मामुळे जर श्रीकृष्ण संतुष्ट झाले तर सर्वजण संतुष्ट होऊ शकतील. तथापि कृष्ण भावनायुक्त सेवा ही आध्यात्मिक गुरुच्या योग्य मार्गदर्शनाखाली उत्तम प्रकारे होऊ शकते. असा हा आध्यात्मिक गुरु श्रीकृष्णांचा प्रामाणिक प्रतिनिधी असतो. त्याला शिष्याचा स्वभाव माहीत असतो आणि तो शिष्याला कृष्ण भावनाभावित कर्म करण्यासाठी योग्य मार्गदर्शन करू शकतो. म्हणून कृष्ण भावनेत पारंगत होण्यासाठी मनुष्याने श्रीकृष्णांच्या प्रतिनिधीच्या आदेशांचे दृढ निश्चयाने पालन करणे आवश्यक आहे. तसेच गुरूंच्या उपदेशांचा त्याने जीवनाचे ध्येय म्हणून स्वीकार केला पाहिजे. श्रील विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर आपल्या प्रसिद्ध गुरुअष्टकामध्ये सांगतात की यस्य प्रसादात भगवत प्रसादो यस्य प्रसादात नगती कतोपि ध्यायन्तु तस्य यशस्वी संध्यम वंदे गुरु श्री चरण अरविंद. आध्यात्मिक गुरूंना संतुष्ट केल्याने पुरुषोत्तम श्री भगवान संतुष्ट होतात आणि त्यांना संतुष्ट केल्याविना कृष्ण भावनेप्रत उन्नत होण्याची संधी नाही. म्हणून त्यांचे दिवसातून 3 वेळा ध्यान करून त्यांच्याकडे कृपायाचना करणे आणि त्यांना सादर वंदन करणे आवश्यक आहे. परंतु ही संपूर्ण पद्धती देहात्म बुद्धीच्या पलीकडे असणाऱ्या आत्म्याच्या केवळ सैद्धांतिक ज्ञानस्तरावर नसून परिपूर्ण ज्ञानावर आधारित आहे. अशा ज्ञानामुळे सकाम कर्माद्वारे प्राप्त होणाऱ्या इंद्रिय तृप्तीची संधीच नष्ट होते. ज्याचे मन दृढ निश्चयी नाही तो विविध प्रकारांच्या सकाम कर्मांद्वारे आकर्षिला जातो. हरे कृष्ण. तर या श्लोकामध्ये भगवंत भक्ती मार्गाची महिमा सांगतात की जी व्यक्ती भक्ती मार्गामध्ये संलग्न आहे त्याचं ध्येय एकाग्र असत. विश्वास हा दृढ असतो. ज्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीला गंतव्यस्थान माहित असेल तर ती व्यक्ती जेव्हा प्रवास करते एखाद्या मार्गावरती ती निघालेली असते, जेव्हा त्या व्यक्तीला गंतव्यस्थान माहित असते त्यावेळेस ती व्यक्ती त्या मार्गावरती एकदम वेगाने जाते. जर समजा कोणाला पुण्यावरनं साताऱ्याला जायचंय किंवा पुण्यावरनं मुंबईला जायचंय तर त्याला ते गंतव्यस्थान माहित असेल तर ते रस्ता आपोआप तो त्या मार्गाने तो पुढे जातो. पण जर एखाद्याला रस्ताच माहिती नाहीये आणि कुठे जायचं माहिती नाहीये मग ती व्यक्ती भ्रमित असते आणि त्या व्यक्तीचा जो वेग आहे तो मंदावलेला असतो. तो प्रत्येक ठिकाणी थांबत थांबत विचारत आणि भटकून जाण्याची फार शक्यता असते. तर ज्या व्यक्तींचं ध्येय कृष्णांना संतुष्ट करण्याचं आहे ती व्यक्ती सकाम कर्मकांड या वेगवेगळ्या साधना आहे त्याला तो आकर्षिला जातो. तो पूर्ण एकाग्र चित्ताने भगवंतांना प्रसन्न करण्यासाठी आपलं जे काही धन मन तन हे सर्व काही भगवंतांच्या सेवेत लावतो. कायेन वाचा मनसेंद्रियेण काया वाचा मनसा ती पूर्णपणे भगवंतांच्या सेवेत तो भक्त लावतो. तर अशा प्रकारे ज्यांना भगवंतांच्या भक्तीची महिमा गुरुजनांद्वारे पूर्णपणे भगवंतांना शरणागत जाऊन भगवंतांची भक्ती एकदम एकाग्र भावनेने करतात त्याच्याबद्दल भगवंत सांगतात. तर आता इथे दुसरा जो सांगितलं गेलेला आहे की जे भूशाखा लोक आहेत त्यांची बुद्धी दृढनिश्चयाने एकाग्र होत नाही. तरी भूशाखावरील ज्यांची भूशाखाचं जे उच्चारण करण्यात आलेले आहे तर ती लोक कोणती त्याच्याबद्दल आता भगवंत पुढच्या श्लोकामध्ये सांगतात. यामिमां पुष्मितां वाचा प्रवर्तन्ति विपश्यता वेदवादर्था पार्था नान्यदस्ति वादिना
कामात्मान स्वर्गपरा जन्म कर्म फलप्रदां क्रिया विशेष भूलां भोगेश्वर्यं गतिं प्रती. अल्पज्ञ लोक वेदामधील अलंकारिक शब्दावर अत्यंत आसक्त असतात, कारण त्यात स्वर्गप्रत उन्नत होण्याकरता निरनिराळी सकाम कर्मे, त्यापासून मिळणारा चांगला जन्म, शक्ती इत्यादींना मान्यता देण्यात आली आहे. ऐश्वर्यशाली जीवन आणि इंद्रियतृप्तीची इच्छा असल्यामुळे ते म्हणतात की याहून अधिक महत्वपूर्ण असे काहीच नाही. हरे कृष्ण वाचप्रभूजी. हा. सामान्यतः लोक बुद्धिमान नसतात आणि अज्ञानामुळे ते वेदांमध्ये सांगितलेल्या कर्मकांड भागातील सकाम कर्मावर अत्यंत आसक्त असतात. स्वर्ग लोकांमध्ये इंद्रिय तृप्ती करून जीवनाचा उपभोग घेण्या व्यतिरिक्त इतर काहीही करावयाची त्यांची इच्छा नसते, कारण स्वर्ग लोकांमध्ये भौतिक ऐश्वर्य व मदिरा आणि मदिराक्षी सहजपणे उपलब्ध असतात. स्वर्ग लोकाप्रत उन्नत होण्यासाठी वेदांमध्ये अनेक प्रकारचे यज्ञ, विशेषतः ज्योतिष्ठोम यज्ञ सांगण्यात आले आहे. जो स्वर्ग लोकांची प्राप्ती करू इच्छितो त्याने अशा प्रकारचे यज्ञ करणे अत्यावश्यक आहे, असे वेदांमध्ये सांगण्यात आले आहे. जे अल्पज्ञानी लोक आहेत त्यांना वाटते की वैदिक ज्ञानाचे हेच संपूर्ण सार आहे. अशा अनुभवी लोकांना दृढ कृष्ण भावनेमध्ये स्थित होणे अत्यंत कठीण आहे. ज्याप्रमाणे मूर्ख लोक हे विषारी झाडाच्या फुलांनी आकर्षले जातात, कारण त्यांना अशा प्रकारच्या आकर्षणांचा परिणाम माहीत नसतो, त्याप्रमाणे अज्ञानी लोक अशा स्वर्गीय ऐश्वर्य व त्यामुळे प्राप्त होणाऱ्या इंद्रिय भोगामुळे आकर्षले जातात. वेदांमधील कर्मकांड विभागात सांगण्यात आले आहे की अपाम सोम मृता अभूम आणि अक्षयम ह वै चातुर्मास्य या जिना संस्कृत भवती. जे या चातुर्मासाचे पालन करतात ते अमर आणि सदैव आनंदी होण्यासाठी सोमरसपान करण्यास पात्र ठरतात. या पृथ्वीवरही काही जण सोमरस पान करून धष्टपुष्ट आणि इंद्रिय तृप्ती करण्यात समर्थ होण्यासाठी अत्यंत उत्सुक असतात. अशा व्यक्तींचा भौतिक बंधनातून मुक्त होण्यावर विश्वास नसतो आणि वेदांमध्ये सांगितलेल्या भपकेबाज विधीमध्ये ते अत्यंत आसक्त असतात. सामान्यतः ते विषयासक्त असतात आणि त्यांना स्वर्गीय सुखभोगा व्यतिरिक्त काहीही नको असते. असे सांगितले जाते की स्वर्गामध्ये नंदन कानन नावाचे उद्यान आहेत, जेथे अप्सरांचा सहवास आणि विपुल प्रमाणात सोमरसपान करण्याची उत्तम संधी असते. असे हे शारीरिक सुख निश्चितपणे इंद्रियलोलूप आहे. म्हणून भौतिक जगताचे स्वामी समजून क्षणिक भौतिक सुखांमध्ये अत्यंत आसक्त असणारे लोक तेथे असतात. हरे कृष्ण. तर आता पहिल्यांदा भगवंत वेदाचा इथं उल्लेख करतात की वेदामध्ये कशा प्रकारे प्रलोभन देऊन इंद्रतृप्तींची त्यांना आशा दाखवून लोकांना जे काही शारीरिक सुख प्राप्त करण्याची इच्छा आहे अशा प्रकारची सकाम कर्म करण्यासाठी प्रेरणा दिली जाते. तर वेद हे भौतिक इंद्रियतृप्ती कशी करावी त्याच्याबद्दल माहिती देणारे ग्रंथ आहेत. पण ही इंद्रियतृप्ती भगवत कृपेने प्रमाणित आहे. तर कुणाला जर समजा काही ठिकाणी सरकार सुद्धा ज्यांना इंद्रियतृप्ती करायची त्यांच्यासाठी सरकारी मद्यालय वगैरे दिलेलं असतं, त्यांना परवाना दिलेला असतो लोकांना. त्याचा अर्थ नाही की सर्वांनी मद्य प्या, पण काही लोक असे आहेत की जे मद्य पिणारच आहेत, पण ते गावठी अशा प्रकारची दारू वगैरे बनवून घरात दारू बनवून ते अशा प्रकारची दारू पितील की ज्याने ते मरून जातील. तर त्यासाठी त्यांनी तसं मरू नये म्हणून त्यांच्यासाठी एक सरकार त्याच्यासाठी एक उपाययोजना करते त्याद्वारे त्यांचे इंद्रिय भोग करू शकतात. तर अशीच व्यवस्था शास्त्रामध्ये दिलेली आहे की सर्व लोक भगवंतांचे प्रामाणिक भक्त बनण्याचा प्रयत्न करणार.
कारण भगवंतांची भक्ती म्हणजे त्यामध्ये स्वतःचा काही हेतू नसतो. आपल्याला काय सुख मिळेल ह्याची अं, चिंता नसते भक्तांना. भक्तांना भगवंतांना संतुष्ट करावं ही एकमेव त्यांची इच्छा असते. पण ज्या व्यक्तींना भगवंतांशी काही देणं घेणं नाही, पण स्वतःलाच सुख प्राप्त करायची अतोनात इच्छा आहे, मग अशा व्यक्तींना शास्त्राद्वारे शास्त्रसंमत इंद्रिय भोग करण्याची परवानगी दिली. ज्या प्रकारे कोणाला मांस खायचंय तर त्याला अमावस्येच्या दिवशी एका एका ठिकाणी मध्यरात्रीच्या वेळेस एका पशुला पकडून त्याला बळी देणे अशा प्रकारची उपाययोजना केली. आणि तिथं तो त्या पशुच्या कानामध्ये म्हणतो की मांस म्हणजे मी तुला आता खातो, तू मला नंतर खा. मग अशा प्रकारे जो व्यक्ती हुशार आहे त्याला कळते की अरे मी कशासाठी करतो, की मी असं त्याला म्हणतोय की तू मला खा नंतर, त्यांच्या पलीकडे काय दुसरं आहे का. तर या प्रकारे जो व्यक्ती कर्मकांड करतो त्याला भरपूर जन्मानंतर विचार पडतो की मी हे काय करतोय, की या सुखासाठी मी एवढी तपस्या करतोय आणि स्वर्गात सुख मिळावं अशी प्रार्थना करतोय, आणि परत स्वर्ग सुख भेटल्यानंतर मी परत या धर्तीवरती जन्म घेतोय. तशा प्रकारे हे सुख आणि हे जन्म मृत्यूचे चक्र चक्र हे चालूच आहे. यातनं बाहेर पडायची इच्छा ज्यांना आहे त्यांनाच म्हटलेले व्यवसायात्मिका बुद्धी. ज्यांची बुद्धी ही या जन्ममृत्यूच्या चक्रातनं बाहेर पडायची इच्छा झालेली आहे त्यांच्यासाठी हे भक्तीचं ज्ञान आहे. पण जे बाकीचे लोक ज्यांना भगवंतांना संतुष्ट करायची इच्छा नाहीये, पण या भौतिक जगात त्यांची स्वतःची इंद्रिय तृप्ती करायची, तर त्यांना कामात मन अशा प्रकारची लोक म्हटलेली. तर ही लोक वेदामधले जे प्रलोभनीय हे की तुम्ही हे कराल तर तुम्हाला हे फळ मिळेल, ते दान कराल तर तुम्हाला असं फळ मिळेल, तर अशी तपस्या कराल तर तसं तुम्हाला साध्य होईल, अशा प्रकारे जे काही त्यांना प्रलोभन दिले जाते वेदाद्वारे त्याला ते बळी पडते आणि ते अशा प्रकारचे तपस्या वगैरे करून पुन्हा स्वर्ग सुखासाठी ते पुढे जाते. तर हे त्यांचं स्वर्गात जाणे परत भौतिक जगात येणे हे त्यांचं चालू राहणार आहे कायम स्वरूपी. तर आता पुढच्या श्लोकामध्ये भगवान सांगताय की साधकाला अपाय करणारी गोष्ट कोणते, त्याच्याबद्दल आता भगवंत सांगताय. भोग ऐश्वर्य प्रसक्तानां दया चेतसां व्यवसायात्मिका बुद्धी समाधान विधीयते. जे लोक इंद्रियतृप्ती आणि भौतिक ऐश्वर्यात अत्यंत आसक्त झालेले आहेत आणि या गोष्टीमुळे जे मोहग्रस्त झालेले आहेत त्यांच्या मनामध्ये भगवंतांच्या भक्तिपूर्ण सेवेचा दृढ निश्चय होऊ शकत नाही. हरे कृष्ण. हरे बोल. तात्पर्य श्री प्रभुपादांद्वारे श्री प्रभुपाद की जय. समाधी म्हणजे स्थिर मन होय. निरक्षी या वैदिक शब्दकोशात म्हटले आहे सम्यक अधीयतेस्मिन्नात्मक तत्व याथात्म्यम. जेव्हा मन आत्मज्ञानामध्ये स्थिर होते तेव्हा ते समाधिस्थ आहे असे म्हटले जाते. भौतिक इंद्रिय तृप्तीत स्वारस्य असणाऱ्या तसेच अशा क्षणभंगूर गोष्टींनी मोहग्रस्त झालेल्या लोकांना समाधी कधीच शक्य होत नाही. भौतिक प्रकृतीच्या योजनेमुळे ते कमी अधिक प्रमाणात अपयशी झालेले असतात. तर जे भक्ती करायला पुढं सरसावतात त्यांच्यासाठी एक दोन अडथळे ज्यांना भक्तीमध्ये दृढ व्हायचंय त्यांच्यासाठी दोन अडचणी कोणत्या आहेत. एक भोग आणि ऐश्वर्य. भोग म्हणजे इंद्रिय तृप्ती, ऐश्वर्य म्हणजे भौतिक सुविधा. तर ह्या दोन्ही गोष्टी जी व्यक्ती अध्यात्मामध्ये प्रगती करायची ज्यांची इच्छा आहे त्यांना हानिकारक आहे. कारण इंद्रिय तृप्तीद्वारे व्यक्ती साक्षात्कार न वळता शारीरिक चेतनेमध्ये जातो आणि ज्या लोकांना भौतिक ऐश्वर्य भरपूर आहे
अशा व्यक्तीमध्ये भगवंतांना शरणागत जाण्याची फार इच्छा कमी होते. त्यामुळे हे दोन्ही जे आहेत, इंद्रिय तृप्ती आणि भौतिक ऐश्वर, यातनं व्यक्ती बाहेर आलं पाहिजे. तर समाधी अशा व्यक्तींना कधीही शक्य नाही जे इंद्रिय तृप्तीमध्ये बुडालेले. तर आता भगवंत अर्जुनाच्या चौथ्या प्रश्नाचं उत्तर द्यायला चालू करतायत, ज्यामध्ये अर्जुन म्हटलेलं आहे की या युद्धामध्ये अनेक वीरांची हत्या होईल व त्यानंतर त्यांची पत्नी विधवा होतील आणि अशा प्रकारे कुळा नष्ट झाल्यामुळे कुळातला धर्माचार नष्ट होईल आणि पिंड देणे वगैरे असे धार्मिक कार्य जे कर्मकांड आहेत ते थांबतील आणि अशाद्वारे त्या कुळाचा नाश होईल, कुळाच्या परंपरेचा नाश होईल. याच्याबद्दल अर्जुनांनी भगवंतांना प्रश्न जो मांडला होता त्याचं उत्तर आता भगवंत या श्लोकातनं देतात. 45 आणि 46 या 2 श्लोकात देतात. तरी अजून चौथ्या प्रश्नाचं उत्तर आता या पुढच्या श्लोकामध्ये आहे. त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्य भवार्जुना निर्द्वंद्व सत्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान. वेद प्रामुख्याने भौतिक प्रकृतींच्या 3 गुणांचे विवेचन करतात. हे अर्जुना, या 3 गुणांच्या पलीकडे स्थित हो, सर्व द्वंद्वातून मुक्त हो आणि लाभ व रक्षण यांच्या काळजीतून मुक्त होऊन आत्मपरायण हो. हरे कृष्ण प्रभुजी, दंडोत प्रणाम. मी वाचू का? तात्पर्य: सर्व भौतिक कार्य ही भौतिक प्रकृतीच्या 3 गुणाच्या क्रिया तथा प्रतिक्रियामुळे घडून येत असतात. या कार्याचा उद्देश फलप्राप्ती हा असतो आणि कर्मफळेच मनुष्याच्या भवबंधनास कारणीभूत असतात. सर्वसामान्य लोकांचा इंद्रिय तृप्तीच्या क्षेत्रातून आध्यात्मिक स्तरापर्यंत क्रमाक्रमाने उद्धार करण्यासाठीच वेद हे विशेषतः सकाम कर्मांचे विवेचन करतात. भगवान श्रीकृष्णाचा सखा तथा शिष्य अर्जुन याने वैदिक तत्वज्ञानाच्या दिव्य स्तरापर्यंत स्वतःला उन्नत करावे असा उपदेश त्याला देण्यात आला आहे. वैदिक तत्वज्ञानाचा आरंभ ब्रह्मजिज्ञासा किंवा सर्वोच्च आध्यात्मिकतेविषयीच्या प्रश्नापासून होतो. भौतिक प्रकृतीत असणारे सर्व जीव अस्तित्वासाठी अत्यंत कठीण असा संघर्ष करीत आहेत. भौतिक विश्वाच्या निर्मितीनंतर अशा जीवांनी कसे जागावे आणि भौतिक बंधनातून कसे मुक्त व्हावे हे शिकवण्यासाठीच भगवंतांनी वैदिक ज्ञान दिले. जेव्हा इंद्रिय तृप्तीच्या कार्याचा अंत होतो, अर्थात कर्मकांडाचा अध्याय संपतो, तेव्हा उपनिषदाच्या रूपामध्ये आध्यात्मिक साक्षात्कार प्राप्तीची संधी उपलब्ध होते. ज्याप्रमाणे भगवद्गीता ही 5व्या वेदाचा म्हणजेच महाभारताचा एक भाग आहे, त्याप्रमाणे उपनिषद ही विशेष वेदांचाच भाग आहे. उपनिषदापासून आध्यात्मिक जीवनाचा प्रारंभ होतो. भौतिक शरीराचे अस्तित्व असेपर्यंत भौतिक गुणाच्या क्रिया आणि प्रतिक्रिया घडत असतात. मनुष्याने सुख आणि दुःख किंवा शीत आणि उष्ण इत्यादी द्वंद्वातून सहनशील होण्यास शिकले पाहिजे आणि अशा द्वंद्वांना सहन करून लाभ आणि हानी यांच्या काळजीतून मुक्त झाले पाहिजे. मनुष्य पूर्णतः श्रीकृष्णाच्या इच्छेवर अवलंबून राहून पूर्णपणे कृष्ण भावनाभावित होतो, तेव्हा ते या दिव्य आध्यात्मिक स्तराची प्राप्ती करतो. हरे कृष्ण, दंडोत प्रणाम. तर भौतिक कार्य जे आहेत त्याला आपल्याला त्याचे परिणाम भोगावे लागतात. काही कार्य करा तुम्ही, त्याचा परिणाम आपल्याला भोगावा लागणार. तर जे कार्य तमोगुणात आहे ते नरकाकडे नेणार आहे आणि जे कार्य सत्वगुणामध्ये ते स्वर्गाकडे नेणार आहे आणि जे कार्य रजोगुणात आहे ते कार्य आपल्याला या भौतिक जगातच ठेवणार. अशा प्रकारे वेगवेगळे कार्य लोक करतात ज्यामुळे त्यांची पुढची गती ठरलेली असते.
आणि प्रत्येक कार्याला त्याचा त्या अनुसार परिणाम प्राप्त होतो. तर आपण कुणाला मारलं तर आपल्याला त्याच्या बदल्यामध्ये परत आपल्याला मार मिळणार. आपण कुणाची हत्या केली तर त्याचं फळ आपल्याला हत्या म्हणून मिळणार आहे. जर आपण कुणाला दान दिलं तर आपल्याला त्याच्या बदल्यात दान मिळेल पुढच्या जन्मामध्ये. अशा प्रकारे प्रत्येक कार्याला चांगल्या किंवा वाईट कार्याला त्याचा तसा परिणाम भोगावा लागतो. तर यामुळे हे जे वेदामधले जे काही कार्य आहेत किंवा भौतिक जगातला जो चांगुलपणा आहे त्या सर्वांचा आध्यात्मिक प्रगतीसाठी काहीही उपयोग नाही. कारण भौतिक जगातले जे काही कार्य वगैरे आहेत ते सगळे त्रिगुणामध्ये येतात. सत्वगुण, रजोगुण, तमोगुण यामध्ये येतात. पण जी भगवंतांना संतुष्ट करण्याचे जे कार्य आहेत ते पूर्णपणे या 3 गुणांच्या पलीकडचे. तर भगवत भक्ती ही भौतिक सकाम कर्म नाही की ज्याद्वारे आपल्याला भौतिक लाभ मिळेल असं नाही. तर हे जे काही आपण भगवंतांसाठी कार्य करतोय त्याचा परिणाम आपल्याला भौतिक सुख वगैरे मिळावं यासाठी नाही. तर जे काही आपण भगवंतांसाठी कार्य करतोय हे या सर्व वेदातल्या किंवा बाकी तथाकथित कर्मकांड आहे त्याच्या पलीकडचे आहेत. तर या जे वैदिक कर्मकांड आहे त्यातनं बाहेर जाणारी जे गोष्ट आहे ती म्हणजे भगवत भक्ती. तर अशा प्रकारे भगवंत अर्जुनाला समजवतात, अरे मी तुला युद्ध कर म्हणतोय तर हे भौतिक कर्मकांड नको समजू तू की या युद्धामध्ये मारले गेले तर मला मारावं लागेल किंवा या युद्धामध्ये लोक मारले गेले तर आपली कुळ परंपरा नष्ट होईल. तर अशा प्रकारच्या चिंता तू व्यक्त करू नकोस. कारण मी जे तुला कार्य देतोय ते भगवत कार्य आहे जे की या वैदिक त्रिगुणाच्या पलीकडचं कार्य. त्यामुळे भक्ती, भगवत भक्ती ही कर्मकांडामध्ये मोजली जाऊ शकत नाही. तर भगवत भक्ती ही भगवंतांच्या प्रसन्नीसाठी करणारी गोष्ट आहे आणि हीच भगवत भक्ती आपल्याला जन्ममृत्यूच्या चक्रातून बाहेर नेण्याचा मार्ग आहे. तर अशा प्रकारे भगवंत अर्जुनाला म्हणतात की तू या भौतिक जगातल्या कर्मकांडाच्या द्वंद्वातून मुक्त हो, त्यातनं बाहेर ये आणि तू भगवंतांची इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न. अशा साधारण कर्मकांडी व्यक्तीसारखं फक्त इंद्रियांच्या भोगासाठी जे काही ते तपस्या करतात किंवा जे काही कर्मकांड करतात त्याच्या पलीकडे तू जा. अशा प्रकारचा भगवंत अर्जुनाला समजवण्याचा प्रयत्न करतात की मी जे कार्य तुला दिलेले आहे ते कार्य साधारण कर्मकांडासारखा युद्ध आहे असं समजू नकोस. त्यामुळे तू काही चिंता करू नको की कुळधर्माचा ह्रास होईल किंवा पिंडोदक कार्य थांबेल ह्याची चिंता तू करू नकोस. अशा प्रकारे भगवंत अर्जुनाला समजवण्याचा प्रयत्न करतात. तर आता भगवंत उदाहरण देतात की कसं भगवंतांची भक्ती ही या कर्मकांडाच्या पलीकडची आहे. त्याबद्दल आता भगवंत अर्जुनाला समजवतात. यावानर्थ उदपाने सर्वता संप्लुप्तोदके तावान सर्वेषु वेदोषु ब्राह्मणस्य विजानता. लहान विहितारे होऊ शकणारे सर्व कार्य मोठ्या जलाशयाकडून त्वरित होऊ शकतात. त्याप्रमाणे ज्याला वेदामागचा हेतू माहित नाही त्या ज्ञानी मनुष्याला वेदांशी संबंधित असलेली सर्व कार्य सहजपणे प्राप्त होतात. हरे कृष्ण. वैदिक वाङ्मयाच्या कर्मकांड विभागामध्ये वर्णित धार्मिक विधी आणि यज्ञांचा उद्देश मनुष्याला आत्मसाक्षात्कारामध्ये यथावकाश प्रगती करण्यासाठी प्रोत्साहित करणे हा आहे. भगवद्गीतेमधील 15व्या अध्यायात 15.15 आत्मसाक्षात्काराचे प्रयोजन स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. वेदाध्ययनाचे प्रयोजन हे सर्व गोष्टींचे आदी कारण भगवान श्रीकृष्ण यांना जाणणे हे आहे. म्हणून श्रीकृष्ण आणि त्यांच्याशी असणारा शाश्वत संबंध म्हणजेच आत्मसाक्षात्कार होय. जीवांचा श्रीकृष्णांशी असणाऱ्या संबंधांचा उल्लेखही
भगवद्गीतेमध्ये 15.7 करण्यात आला आहे. जीव हे श्रीकृष्णांचे अंश आहेत, म्हणून जीवाने कृष्ण भावनेचे पुनरुज्जीवन करणे ही वैदिक ज्ञानाची परमोच्च पूर्णावस्था आहे. याची श्रीमद भागवतात 3.33.7 पुढील प्रमाणे पुष्टी करण्यात आली आहे. अहो अहो बतश्व पचतो घरियान यज्जीवांग्रे वर्तते नाम तुभ्यं ते पुस्तपस्ते जहुबोल सस्नुरार्या ब्रह्मानुचूर्णाम गुणंती येते. हे भगवन, जो मनुष्य तुमच्या पवित्र नामाचे स्मरण करीत आहे, तो जरी चांडाळासारख्या कुत्र्याचे मांस भक्षण करणारा नीच कुळात जन्मला असला तरी तो आत्मसाक्षात्काराच्या सर्वोच्च अवस्थेत स्थिर आहे. अशा मनुष्याने वैदिक विधी विधानानुसार सर्व प्रकारचे यज्ञ आणि तप केले असले पाहिजे आणि सर्व तीर्थस्थळांमध्ये अनेक वेळा स्नान करून त्याने वेदांचे अध्ययन केले असले पाहिजे. असा मनुष्य आर्यवंशीयांमध्ये सर्वोत्तम समजला जातो. यास्तव मनुष्याने केवळ कर्मकांडावर आसक्त न राहता वेदांचे प्रयोजन जाणणे इतपत बुद्धिमान असणे आवश्यक आहे आणि उत्तमोत्तम इंद्रिय तृप्तीसाठी स्वर्गलोकाप्रत उन्नत होण्याची इच्छा त्याने धरू नये. सर्वसामान्य मनुष्याला या युगामध्ये वैदिक कर्मकांडातील सर्व विधिविधानांचे पालन करणे शक्य नाही. तसेच संपूर्ण वेदांत आणि उपनिषदांचे अध्ययन करणेही त्याला शक्य नाही. वैदिक विधिविधानांचे प्रत्यक्ष पालन करण्यासाठी पुष्कळ शक्ती, काळ, ज्ञान आणि साधन सामग्रीची आवश्यकता असते. या युगात हे क्वचितच शक्य आहे. तरी सुद्धा पतित जीवांचे उद्धारक श्री चैतन्य महाप्रभू यांनी सांगितल्याप्रमाणे भगवंतांच्या पवित्र नामाचे स्मरण केल्यास वैदिक संस्कृतीचा मूळ उद्देश योग्य रीतीने साध्य होतो. महान वैदिक पंडित प्रकाशानंद सरस्वतींनी जेव्हा श्री चैतन्य महाप्रभूंना विचारले की वेदाध्ययन करण्याऐवजी एखाद्या भावुक व्यक्तीप्रमाणे तुम्ही भगवंतांच्या पवित्र नामाचे कीर्तन का करता, तेव्हा श्री चैतन्य महाप्रभू उत्तरले की माझा आध्यात्मिक गुरूंनाही मी महामूर्ख आहे असे आढळल्याने त्यांनी मला श्रीकृष्णांच्या पवित्र नामाचे कीर्तन करण्यास सांगितले आहे. या आदेशाचे पालन केल्यामुळे चैतन्य महाप्रभू भावविभोर झाले. या कलियुगामधील अधिकतर लोक हे मूर्ख आहेत आणि वेदांत तत्वज्ञान जाणण्या इतपत ते शिकलेले नाहीत. परंतु भगवंतांच्या पवित्र नामाच्या अपराधारहित कीर्तनाने वेदांत तत्वज्ञानाचे ध्येय उत्तम प्रकारे साध्य होते. वेदांत हा वैदिक ज्ञानातील शेवटचा टप्पा आहे. वेदांत तत्वज्ञानाचे निर्माता आणि ज्ञाता ही भगवान श्रीकृष्णच आहेत. भगवंतांच्या पवित्र नामाचे कीर्तन करण्यात जो रममान होतो तोच सर्वश्रेष्ठ वेदांती महात्मा होय आणि हाच वैदिक रहस्याचा अंतिम उद्देश आहे. हरे कृष्ण. तर आता इथं आपल्याला वेदामधले जे काही कर्मकांड करून आपल्याला सुख मिळतं ते एका विहिरीतल्या पाण्याद्वारे मिळणारं सुखासारखं, जे की क्षणिक असणार आहे आणि त्या वारंवार आपल्याला त्याची गरज पडणार आहे. कारण त्या विहिरीतल्या पाण्याद्वारे आपली फक्त तहान भागेल, पण त्या पाण्याद्वारे आपण काही गोष्टी जर इकडून तिकडे पाठवायचे किंवा प्रवास करायचा आहे, अशा ज्या मोठ्या मोठ्या कार्य करायचे ते त्याद्वारे होणार नाही, त्या विहिरीच्या पाण्याद्वारे. पण मोठ्या जलाशयाद्वारे ते कार्य सहज होईल. एखादा तलाव असेल किंवा एखादी नदी असेल किंवा एखादा समुद्र असेल तर त्यामध्ये असलेला पाण्याचा साठा हा फार मोठा आहे विहिरीच्या तुलनेमध्ये. त्या प्रकारे वेदामधनं जे काही सुख वगैरे मिळणार आहे, इंद्रिय सुख, हे तात्पुरतं असणार आहे, क्षणिक असणार आहे. जसं एखाद्या तुरुंगामध्ये व्यक्ती आहे तर त्या तुरुंगामध्ये जर चांगला जर राहिला तर त्याला तुरुंगाच्या वेगवेगळ्या कोठडीमध्ये टाकतात. काही तुरुंगातल्या काही कोठडीमध्ये टीव्ही असतो, फॅन असतो. काही कोठडीमध्ये एका कोठडीमध्ये भरपूर काहीतरी टाकलं जातं. असे जसे नेते वगैरे पकडले जातात तर त्यांची जी कोठडी असते त्यामध्ये
AC असतो, टीव्ही असतो वगैरे. पण ते कुठलीही कोठडी असो, त्या तुरुंगामधली, एकदम VIP कोठडी असो किंवा सामान्य एकदम कठोर शिक्षा दिलेल्या कैद्याला जी मिळणारी कोठडी आहे, हे सर्व जे काही वेगवेगळे कोठडी आहेत, काही मध्ये फार इंद्रियतृप्तीसाठी आहे सोयी सुविधा, आणि काही ठिकाणी फक्त त्याला कष्ट करावं लागतात, अशा कोठडी आहेत. पण हे सर्व काय येतं, सर्व काही तुरुंगामध्येच मोडलं जातं. यात स्वतंत्रता काहीच नसते. अशा प्रकारे व्यक्ती जरी स्वर्गात गेला तरी त्याला तिथं आजारपणा नाहीये, पण त्याला तिथं जन्म पण नाही त्याला. तो कोणत्या मातेच्या गर्भातनं बाहेर पडत नाही, तर त्याला डायरेक्ट शरीर दिलं जातं, एकदम तरुण शरीर दिलं जातं. तर अशा प्रकारे त्याचा तिथं आजार नाहीये, जन्म नाहीये, आणि तो फक्त त्याच्याकडे तिथं स्वर्गामध्ये त्याला मृत्यू मिळतो. एकदम तो अचानक त्या स्वर्गातून त्याला पृथ्वीवरती पाठवलं जातं, जेव्हा त्याचे कर्मकांड चांगले कर्म संपत. तर अशा प्रकारे जे काही आपल्याला थोडंफार सुख वगैरे मिळते या वैदिक अनुष्ठानाद्वारे, त्याचा काहीही लाभ नाही. कारण या अनुष्ठानाने किंवा अशा कर्मकांडाने आपलं जन्म मृत्यूचं जे संसार चक्र आहे, त्यातनं आपण काही बाहेर पडत नाही. फक्त आपल्याला त्या जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये काही सुख सुविधा मिळत आहेत, पण त्याचा काहीच लाभ नाही. पण जे प्रभुपादांनी सांगितलेलं आपल्याला, हरे कृष्ण महामंत्राचा जप कर, संकीर्तन कर, तर अशा प्रकारचे जे 9विधा भक्ती आहे, श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम, हे जे भगवंतांना प्रसन्न करण्याचे जे भगवत भक्तीचे कार्य आहेत, त्याला एका विहिरीप्रमाणे, त्याला एका जलाशयाप्रमाणे संबोधलं गेलेलं. तर कर्मकांडातले इंद्रियतृप्ती, कर्मकांडातले जे काही उपचार आहेत किंवा जे काही तपस्या आहेत, ते सर्व एका विहिरीतनं प्राप्त होणाऱ्या लाभाप्रमाणे संबोधले गेले. पण जे हरिनामाद्वारे किंवा भगवंतांची शुद्ध भक्ती केल्याद्वारे आपले जे काही संसारातनं बाहेर पडण्यासाठी जे काही लाभ होणार आहे, त्याला इथं जलाशयाप्रमाणे संबोधले गेले. त्यामुळे भगवत भक्तीचे जे साक्षात जे प्रकारे जे कार्य करतो आपण, ते एका जलाशयाप्रमाणे. पण स्वतःच्या निवृत्तीसाठी जे काही आपण वैदिक अनुष्ठान वगैरे करतो, ते सगळे विहिरीप्रमाणे इथं त्याची तुलना केलेली. तर प्रभुपाद इथे सांगतायत की आत्मसाक्षात्कार म्हणजे काय, की आपला भगवंतांशी शाश्वत संबंध याची जाणीव जेव्हा होते, जीवेर स्वरूप है कृष्णेर नित्यदास, जेव्हा आपल्याला कळतं की आपण भगवंतांचे नित्यदास आहोत, हा सर्वात मोठा आत्मसाक्षात्कार. आणि अशा व्यक्ती जेव्हा त्याला आत्मसाक्षात्कार झालेला आहे की मी भगवंतांचा दास आहे, मग अशी व्यक्ती भगवंतांची दासमय सेवा करण्यासाठी पुढे येईल. पण ज्या व्यक्तीला मी भगवंतांचा दास आहे हेच माहिती नाही, त्या व्यक्तीला त्याच्या शरीराची, त्याचा शारीरिक संबंध किंवा स्वतःला शरीर मानण्याची जी वृत्ती आहे, त्यामुळे ती व्यक्ती इंद्रिय सुखासाठी कर्मकांडाकडे आकर्षिला जाईल. वेदमार्गातल्या जे काही भौतिक सुखाचं जो काही प्रलोभन दिलंय, त्याला तो बळी पडेल. पण ज्या व्यक्तीला कळालंय की मी भगवंतांचा अंश आहे आणि भगवंत माझे स्वामी आहेत, अशी व्यक्ती अशा वेदातल्या जे काही प्रलोभन दिले त्याला बळी न पडता तो थेट भगवंतांची प्रत्यक्ष सेवा करण्यासाठी पुढे सरसावेल. आणि अशी भगवंतांची जी प्रेममय भक्ती आहे, ती एका मोठ्या जलाशयासारखी. त्यात सर्व त्याला जे सुख पाहिजे ते सर्व काही त्याला त्यात प्राप्त होईल. तर असा जो भगवत भक्तीने परिपूर्ण झालेला व्यक्ती आहे, तो फार संतुष्ट
असणार आहे. आणि जो व्यक्ती वेदमार्गातल्या अनेकानेक उपाययोजना करून सुख प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो त्याची तहान कधीही भागली जाणार नाही. कारण त्याला जे काही उपलब्धी होत आहे ते ते तुटपुंजी, ते एका विहिरीप्रमाणे त्याद्वारे त्याला जास्त जल मिळणार नाही. पण जो व्यक्ती भगवत भक्तीमध्ये लागले त्याला संपूर्ण त्याच्या त्याच्या इच्छाच्या पलीकडचं सुख त्याला प्राप्त होतं. मग असा व्यक्ती भौतिक सुखाकडे बिलकुल आकर्षिला जात नाही. जसं ध्रुव महाराजांना जेव्हा उत्तानपाद महाराज त्यांच्या मांडीवर बसू देत नाहीत त्यांच्या पत्नीमुळे, तर जेव्हा ध्रुव महाराजांची इच्छा झाली की मला माझ्या वडिलांपेक्षा मोठं राज्य पाहिजे, एवढंच काय तर माझ्या मोठ्या पंजोबांपेक्षा मोठा राज्य पाहिजे, तर त्यांचे आजोबा आहेत स्वयंभू म्हणून आणि त्यांचे पंजोबा आहेत ब्रह्माजी. तर ब्रह्माजीचं पूर्ण ब्रह्मलोक याच्यापेक्षा त्यांना मोठं राज्य इच्छा पाहिजे होती, इच्छा होती. पण जेव्हा त्यांना भगवंतांच्या भक्तीमध्ये ते मोठे प्रगत झाले आणि भगवंत जेव्हा त्यांच्या समोर उपस्थित झाले तर त्यांच्या ह्या इच्छा पूर्णपणे नष्ट झाल्या. जेव्हा त्यांनी भगवंतांना दर्शन घेतलं, भगवंतांनी जेव्हा त्यांना शंख त्यांच्या डोक्यावरती केला, तर ही जी काही त्यांना राज्याची जी राज्यभोगाची इच्छा होती ती त्यांच्या हृदयातून पूर्णपणे नष्ट झाली. तर त्यांना काहीच नको होतं, त्यांना त्यांच्या आजोबासारखं मोठं राज्य पण पाहिजे नव्हतं. पण भगवंतांनी त्यांची जी इच्छा होती भक्तीमध्ये येण्याच्या पूर्वीची ती पूर्ण करण्यासाठी त्यांना ध्रुवलोक दिलेले. तर जेव्हा प्रलय होतात तर ब्रह्मलोक सुद्धा प्रलयामध्ये नष्ट होतो, पण हा ध्रुवलोक हा अटळ आहे, तो कधीच नष्ट होतो. तर अशा प्रकारचं भगवंतांनी त्यांची इच्छा पूर्ण केली. त्यांना असं लोक दिलं की जे प्रलयामध्ये सुद्धा नष्ट होणार. तर अशा प्रकारे भक्तीद्वारे जे काही आपल्याला मिळणार आहे ते शाश्वत असणार. त्यामुळे आपण भक्तीमध्ये जितक्या लवकर रुजू होऊ तेवढं आपल्या आध्यात्मिक जीवनासाठी लाभदायक असतं. पण काही काही लोक भक्ती मार्गाला फार सोपं समजतात. त्यांना वाटतं की यात काय आहे, नुसतं हरे कृष्ण जप करणे आणि नाचणे वगैरे. पण त्यांना वैदिक मार्ग फार आवडतो. मोठं आग करायची, त्यात तूप टाकायचं, मोठे मोठे मंत्र म्हणायचे, मग त्यांना वाटतं काहीतरी होतंय असं वाटतं. पण साधी आपली माळ घेऊन, जपमाळ घेऊन, जपाच्या पिशवीमध्ये माळ ठेवून आपण नुसते हरिनामाच्या साठी एक एक मणी ओढतो, तर लोकांना वाटतं हे काय करतात, ह्यात काही सामर्थ्य नाही, यात काय मोठं मंत्रोच्चारण नाही वगैरे असं लोकांना वाटतं. तर ते भगवंतांची भक्तीला भाऊक समजते की यामध्ये काही वेदासारखं काही रोमांचकारी काही नाही. हे तर साधारण कोणी जे भाऊक लोक आहेत त्यांना हे भक्ती मार्ग दिलेले आहे असं त्यांचं मत होतं. पण जे हुशार आहे, ज्यांना ज्ञान आहे भरपूर, त्यांच्यासाठी मात्र वेदाचा मार्ग दिला असं त्यांना वाटतं. पण आपण बघतो की चैतन्य महाप्रभू जे साक्षात भगवंत आहेत त्यांनी आपल्यासाठी हा भगवंतांचा भक्ती करण्याचा सुलभ आणि सरळ मार्ग आपल्याला दिले हरिनामावर. तर आता आपल्याला कोणतेही वेदामधले यज्ञ अनुष्ठान करायची गरज नाही. आपल्याला फक्त एकच यज्ञ करायचा, तो म्हणजे संकीर्तन यज्ञ. जपे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर हा यज्ञ करणे आपल्यासाठी चैतन्य महाप्रभूंनी दिलेला मार्ग आहे. तर हे जे हरिनाम संकीर्तन यज्ञ आहे ते सुमेधसा म्हटले. कलियुगामध्ये सर्वात जे बुद्धिमान लोक आहेत ती लोकच या संकीर्तन यज्ञाला भाग घेतील. तर अशा प्रकारे जो भक्ती मार्ग आहे तो एका मोठ्या जलाशयाप्रमाणे त्याची तुलना केली गेली. बाकी वेदामधले जे मार्ग आहेत ते सगळे एकदम तुटपुंजा विहिरीप्रमाणे. ज्याद्वारे आपल्या क्षणिक सुखसुविधा त्यातनं भागल्या जातील, पण शाश्वत सुख त्यातनं प्राप्त होणार. ज्यांना शाश्वत सुखाची इच्छा आहे त्यांना भगवंतांच्याच चरणावरती भक्ती मार्गानेच
ते प्राप्त होईल. तर इथं प्रभुपाद म्हणतात, भगवंतांच्या पवित्र नामाचे कीर्तन करण्याचा जो रम्मान होतो तो सर्वश्रेष्ठ वेदांती महात्मा, हाच वैदिक रहस्याचा अंतिम उद्देश. तर पूर्ण जे रहस्य, वेदाचं जे सार आहे, वेदांत जो वेदाचा अंत आहे, वेदांचं जे सर्वात सार आहे ती म्हणजे भगवंतांची भक्ती. भगवत भक्ती हेच वेदाचं सार आहे. तर ते आपल्याला समजणं आवश्यक आहे. भगवंत अर्जुनाला या 2 श्लोकाद्वारे भगवंत अर्जुनाचा जो धार्मिक रूढी हे जे काही त्याचे प्रश्न होते त्याचं निरासन केलेलं. आता पुढच्या 2 श्लोकामध्ये 47 ते 49 भगवंतांची भक्ती निष्काम कर्मयोग कसा करावा त्याच्याबद्दल माहिती दिलेली आता भगवंतांद्वारे. तर आता हा सर्वात प्रसिद्ध श्लोक आपण घेतोय. कर्मण्यवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भूर मां ते संग असत कर्मणी. तुझे नियत कर्म करण्याचा तुला अधिकार आहे, पण कर्मफलावर तुझा अधिकार नाही. तुझ्या कर्मफलास तू कारणीभूत आहेस असे कधीही समजू नकोस. तसेच तुझे कर्तव्य न करण्यामध्येही तू आसक्त होऊ नकोस. हरिबोल प्रभूजी, वाचू का? वाचा मग. तात्पर्य शील प्रभुपादांद्वारे या ठिकाणी कर्म, विकर्म आणि अकर्म या 3 गोष्टी विचारणीय आहेत. प्राप्त प्राकृतिक गुणांनुसार केलेले कार्य म्हणजे नियत कर्म होय. विकर्म म्हणजे शास्त्राविरुद्ध केलेले कर्म होय आणि अकर्म म्हणजे स्वतःचे कर्म न करणे होय. भगवंतांनी अर्जुनाला निष्क्रिय न होता कर्म फलेच्छारहित होऊन आपले विहित कर्म करण्याचा उपदेश दिला. आपल्या कर्मफळावर असं असणारा मनुष्य आपल्या कर्मासही कारणीभूत असतो. त्यामुळे तो या प्रकारच्या कर्मांचा उपभोग घेतो आणि त्यापासून दुःख भोगतो. नियत कर्माचा विचार केल्यास अशा प्रकारचे कर्म 3 प्रकारे विभाजन करता येते. नित्य कर्म, नैमित्तिक कर्म आणि सकाम कर्म. शास्त्राच्या आदेशानुसार कर्तव्य म्हणून फलेच्छा विरहित केलेले कर्म सत्वगुण युक्त कर्म असते. फळाची आशा ठेवून केलेले कर्म बंधनकारक ठरते, म्हणून असे कर्म अशुभ असते. स्वतःचे नियत कर्म करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, पण त्याने फलावर आशा न ठेवता कर्म करणे आवश्यक आहे. असे निष्काम भावनेने केलेले कर्म निसंशयपणे मनुष्याला मोक्ष मार्गावर घेऊन जाते. यास्तव भगवंतांनी अर्जुनाला फळाची आशा न धरता एक कर्तव्य म्हणून युद्ध करण्यास सांगितले. त्याने युद्धात भाग न घेता हे आसक्तीचीच दुसरी बाजू आहे. सकारात्मक किंवा नकारात्मक अशा कोणत्याही प्रकारची आसक्ती बंधनासच कारणीभूत ठरते. निष्कर्म हे पापमय आहे. यास्तव कर्तव्य म्हणून युद्ध करणे हा अर्जुनासाठी एकमात्र मुळीच शुभदायी मार्ग होता. हरिबोल. तर इथं कर्माचे 3 प्रकार सांगितलेले: कर्म, विकर्म, अकर्म. तर कर्म म्हणजे जे शास्त्रानुसार दिलेले कार्य त्याला कर्म म्हटलेलं आहे. विकर्म म्हणजे शास्त्राविरुद्ध केलेले कर्म आणि अकर्म म्हणजे स्वतःचे कर्म न करणे. तर व्यक्ती काही ठिकाणी कर्म करतो, काही ठिकाणी तो विकर्म करतो आणि काही ठिकाणी तो अकर्म करतो. तर यामध्ये जे काही व्यक्ती करतोय त्याला तो कारणीभूत आहे. पण निष्काम कर्म म्हणजे असं कार्य जे भगवंतांच्या संतुष्टीसाठी. तर हे कर्म, अकर्म, विकर्म हे
आपल्याला लागू होतं, याचे आपल्याला फळ भोगावं लागतं. तर कधी कधी व्यक्ती पूर्णपणे कर्माचं आचरण करतो. म्हणजे असे जे कर्मकांडी लोक आहेत ते पूर्ण कर्मांचं पालन तंतोतंत करतात. पण जे नास्तिकवादी लोक आहेत, जे आसुरी प्रवृत्तीचे लोक आहेत, ते पूर्णपणे धर्माच्या विरुद्ध कार्य करतात. तर त्यांना त्यांचं त्या विकर्माचं त्यांना फळ भोगावं लागतं. तर जे विहित कर्म आहे त्याचं कार्य केल्याने त्यांना त्याद्वारे स्वर्ग सुखाची प्राप्ती होते. आणि जे विकर्म आहे, जे कार्य करायला नाही पाहिजे, ते कार्य केल्याने त्या व्यक्तीला अधोगतीला जातो तो आणि त्याला नरकाची प्राप्ती होते. पण जो व्यक्ती स्वतःचे कर्म करत नाही, शास्त्रानुसार त्याला जे काही कर्म दिलेले ते जर कर्म करत नसेल आणि निष्क्रिय होत असेल, तर त्याला सुद्धा परिणाम भोगावा लागतो. कारण प्रत्येक व्यक्तीला कर्म करणे हे बंधनकारक आहे. असा एकही व्यक्ती नाही जो कर्माशिवाय राहू शकतो. तर प्रत्येकाला कर्म करावं लागतं. आणि कर्माचे इथं 3 प्रकार दिलेले. एक आहे नित्य कर्म, एक आहे नैमित्तिक, दुसरा आहे नैमित्तिक कर्म, आणि तिसरं आहे सकाम कर्म. तर नित्य कर्म म्हणजे आपले जे काही विहित आपल्या गुणानुसार, आपल्या वर्णानुसार जे काही कर्म करतो आपण त्याला निहित कर्म म्हणते. आणि नैमित्तिक कर्म म्हणजे जे कर्म एकदम अडीअडचणीमध्ये करावं लागतं, इमर्जन्सी मध्ये जे करावं लागतं त्यांना नैमित्तिक कर्म म्हणते. ते नित्य नसतात, पण ते कधी जेव्हा अडीअडचणी येतात त्यावेळेस म्हणजे कर्म करतो आपण, त्याला नैमित्तिक कर्म म्हटले. आणि सकाम कर्म म्हणजे अशी कर्म की ज्याद्वारे आपल्याला काही इच्छा आहे, काही प्राप्त करण्याची इच्छा आहे, तर ते कर्म जे आहे त्याला सकाम कर्म म्हटले. तर हे सर्व कर्म व्यक्तीच्या स्वतःच्या संतुष्टीसाठी, भल्यासाठी करणारे कर्म. यामध्ये तो स्वतः करता असतो, की तो स्वतःला समजतो की माझ्याद्वारे या गोष्टी होत आहेत, या गोष्टी मी करतोय. पण ह्याच्या पलीकडे भगवंतांची भक्ती, त्यामध्ये व्यक्ती स्वतःला करता समजत नाही, त्याच्यामध्ये अहंभाव नसतो, त्याच्यामध्ये स्वतःचा त्यात अहंकार नसतो. तर व्यक्ती जेव्हा असे कार्य करतो ज्यामध्ये त्याचा अहंकार नसतो किंवा तो स्वतःला करता समजत नाही, पण तो फक्त स्वतःला भगवंतांचा दास समजून भगवंतांच्या प्रसन्नीसाठी जेव्हा तो कार्य करतो, तर हे कार्य त्याला बंधनकारक होत नाही. तो भगवंतांच्या भगवंतांच्या आज्ञेनुसार जे काही विहित कार्य करतो आसक्त न होता, तो तशी व्यक्ती या भौतिक बंधनातून मुक्त होते. तर अर्जुनाला वाटते की युद्ध करणं हे माझं कर्तव्य आहे, तर त्याला युद्ध करावं वाटत नाही. तर तो युद्ध करत नाही, तो अकर्माकडे चाललाय. त्याचं कर्म आहे युद्ध कर, क्षत्रिय असल्या कारणाने. तर विकर्म काय होईल? जे शास्त्रसंमत युद्ध नाहीये, असं युद्ध जर कोणी करत नाही हिंसाचारासाठी, ते विकर्मवाला युद्ध. तर कर्म क्षत्रियासाठी युद्ध आहे, शास्त्रसंमत युद्ध करणे हे कर्म आहे क्षत्रियासाठी.
आणि असं युद्ध न करणे अकर्म आहे. जे शास्त्रसंमत युद्ध आहे ते अकर्म आहे. करणे जे शास्त्रसंमत युद्ध आहे आणि ते जर कोणी करत असेल तो अकर्म आहे. पण विकर्म कोणत्या युद्धाचा विकर्म? जे युद्ध धर्मानुसार नाहीये, पण स्वतःच्या इंद्रिय भोगासाठी दुराचारी व्यक्ती, असुरी प्रवृत्तीची व्यक्ती दुसऱ्यांची हिंसाचाराने हत्या वगैरे करते, तर ते विकर्म मधलं युद्ध आहे. ते अघोरी युद्ध, ते शास्त्रसंमत नाही. तर अर्जुन आता त्याचं जे नियत कर्म आहे, त्याचं जे नित्य कर्म आहे त्याचा तो त्याग करतो आणि तो अकर्माकडे वळला की मी युद्ध करणार नाही. तर असं अकर्म राहणं, अकर्म बनणं हे शास्त्राद्वारे संमत नाही. ज्याचं जे कर्तव्य आहे ते न करणं हे सुद्धा एका प्रकारचं पाप मानलं जातं. जसं समजा एखादा व्यक्ती डॉक्टर आहे, त्याचं कर्तव्य आहे आपल्या पेशंटला वाचवणं. जर तो ते त्या कार्य करत नाही डॉक्टर असून, तर मग त्याला पण त्याला पाप लागेल कर्म करत. पण कोणी डॉक्टर असेल, शरीराचा अवयव चोरतोय किंवा व्यक्ती मेला तरी त्याला व्हेंटिलेटरवर लावून त्याच्यावर बिल वसूल करतोय, तर हे सगळं विकर्म आहे. हे अघोरी कर्म करायचे प्रकार. अशा प्रकारे प्रत्येक व्यक्ती काही ना काही त्याचं कार्य जो करतोय तो एकतर शास्त्रसंमत कार्य करेल, किंवा तो शास्त्रसंमत कार्यापासून उदासीन असेल, किंवा तो शास्त्राच्या विरुद्धचं कार्य करेल. तर अशा प्रकारच्या कार्यामध्येच व्यक्ती अडकलेला असतो. तर भगवंत म्हणतायत की तू अर्जुना, हे जे तुझी भावना आहे की मी आता युद्ध करणार नाही, त्यातनं परावृत्त हो. तू फळ वगैरे काय मिळणार आहे याची चिंता करू नकोस. तू फक्त माझ्या आज्ञेचं पालन करण्याचा प्रयत्न, आणि अशी अनासक्त होऊन भगवंतांची इच्छा पूर्ण करण्यासाठी जे काही व्यक्ती कार्य करतो त्याचं फळ त्याला भोगावं लागत. त्याद्वारे जे काही नुकसान होईल, जे काही त्याचे अवांछित परिणाम असतील, ते त्या व्यक्तीला भोगावं लागणार, कारण तो भगवंतांच्या वतीने ते कार्य केलेलं असतं. तर अशा प्रकारे भगवंत अर्जुनाला स्वतःला समजू नकोस. तू कर्म कर, पण तू फळाची अपेक्षा करू नकोस. तर हे भगवत भक्तीचे जे कर्म करणारे व्यक्ती त्यांच्याबद्दल भगवंत इथं माहिती दिलेली की जे भगवंतांचे भक्त आहेत ते लोक जेव्हा कर्म करतात तर ते फळाची बिलकुल आशा ठेवत नाही. तर भौतिकवादी लोक नाही का या श्लोकाचा पहिलीच लाईन वापरतात, कर्मण्यवाधिकार असते मा फलेषु कदाचन. तशा प्रकारे लोक म्हणतात की कर्म करा तुमचं, फळाची अपेक्षा करून. पण ते कर्म कोणतं करायला पाहिजे ते त्यांना माहित नाही. त्यांच्या मनात आलेले कर्म करणे हा कर्म करण्याचा प्रकार नाही. इथं जे कर्म करायला सांगितले ते भगवंतांचा आदेश पूर्ण करण्यासाठी केलेले कार्य, ते कर्म आहे. आणि पुढची लाईन तर कोणी विचारच करत नाही की मा कर्मफल हेतुर्भूमा ते संगोत्व असत कर्म. तुझ्या कर्मफलास तू कारणीभूत आहेस असे कधीही समजू नकोस. तसेच तुझे कर्तव्य न करण्यामध्येही तू आसक्त होईल. तर भगवंत अर्जुनाला जे नियत कर्म यापासनं आणि अकर्मापासनं परावृत्त करतात, आणि त्याला भगवत भक्तीचं जे निष्काम कर्म आहे ते करण्यासाठी त्याला प्रोत्साहन देतात. तर इथं भगवंत निष्काम कर्माचा पायार असतात की निष्काम कर्मामध्ये व्यक्ती कसा
कर्म करतो पण त्या कर्माच्या फळाला आसक्त होतो. तर अशा प्रकारे भगवंत माहिती दिलेली आहे. आता ह्याच्या पुढे भगवंत अजून पूर्ण त्याचं विस्तार करतात पुढच्या श्लोकामध्ये. योगस्थ कुरु कर्माणि संगत त्यक्ता धनंजय सिद्ध्या सिद्धो समो भूत्वा समत्वम योग उच्यते. हे अर्जुना, यश आणि अपयशाबद्दल संपूर्ण आसक्तीचा त्याग करून समभावनेने तुझे कर्म कर. अशा समभावालाच योग असे म्हटले जाते. हरे कृष्ण प्रभूजी, मी वाचू का? हरे कृष्ण. वाचा ना. दंडवत प्रणाम. श्रीकृष्ण अर्जुनाला योगयुक्त कर्म करण्यास सांगतात. हा योग म्हणजे काय? योग म्हणजे सदैव चंचल असणाऱ्या इंद्रियाचे नियंत्रण करून परमतत्वावर मन एकाग्र करणे होय. परमतत्व म्हणजे कोण आहे? परमतत्व म्हणजे श्री भगवान होत. आणि भगवंत स्वतः अर्जुनाला युद्ध करण्यास सांगत असल्यामुळे अर्जुनाने युद्धाच्या परिणामाचा विचार करण्याची मुळीच आवश्यकता नव्हती. लाभ अथवा जय हा श्रीकृष्णांचा प्रश्न आहे. श्रीकृष्णांच्या आज्ञेनुसार अर्जुनाने कार्य करण्याचा उपदेश त्याला देण्यात आला होता. श्रीकृष्णाच्या आज्ञेचे पालन करणे हाच वास्तविक योग आहे आणि याचेच पालन कृष्ण भावनामृत पद्धतीमध्ये केले जाते. कृष्ण भावनामृताद्वारेच मनुष्य स्वामित्वाच्या भावनेचा त्याग करू शकतो. मनुष्याने श्रीकृष्णाचा सेवक किंवा श्रीकृष्णाच्या सेवकाचा सेवक बनणे अत्यावश्यक आहे. कृष्ण भावनेमध्ये कर्म करण्याचा हाच एक योग्य मार्ग आहे आणि या मार्गाद्वारेच आपण योगयुक्त कर्म करू शकतो. अर्जुन क्षत्रिय आहे आणि म्हणून ते वर्णाश्रम धर्म संस्थेत सहभागी होत आहे. विष्णू पुराणामध्ये सांगण्यात आले आहे की वर्णाश्रम धर्म पद्धतीचा संपूर्ण उद्देश श्री विष्णूंना संतुष्ट करणे हा आहे. भौतिक जगातील नियमांप्रमाणे प्रत्येक जण स्वतः तृप्त होण्याचा प्रयत्न करीत असतो, परंतु वास्तविकपणे मनुष्याने स्वतःची संतुष्टी न करता श्रीकृष्णांना संतुष्ट केले पाहिजे. म्हणून जोपर्यंत मनुष्य श्रीकृष्णांना संतुष्ट करीत नाही तोपर्यंत तो वर्णाश्रम धर्माच्या तत्वाचे पालन योग्य रीतीने करू शकत नाही. अप्रत्यक्षपणे श्रीकृष्णांनी सांगितल्याप्रमाणे कार्य करण्याचा उपदेश अर्जुनाला देण्यात आला आहे. हरे कृष्ण. तर अशा प्रकारे भगवंत खरा योग याची व्याख्या देते. तर अर्जुन इथं सांगतायत की कृष्ण भावनाभावित होणे हे खरं योग. तर भगवंतांचा आदेश पालन करणे हा खरा योग आहे. स्वतःचा अधिकार, स्वतःच जे काय आपण कर्म करतो त्यातला जो कर्तेपणाचा भाव आहे त्याला त्याग केला पाहिजे. तर कृष्ण भावनाभावित व्यक्तीचं जे काही कार्य करायची जी मनोवृत्ती आहे ती आहे दासानुदास. मी भगवंतांचा दास आहे आणि भगवंतांची इच्छा पूर्ण करण्यासाठी मी माझं जे काही कर्म आहे, कार्य आहे ते मी करेन. त्यामध्ये आपल्याला यश मिळो अपयश मिळो याची चिंता भक्ताला नसते. ते पूर्णपणे त्या फळाचा जो भार आहे तो भगवंतावरती तो ठेवतो. अशा प्रकारे कृष्ण भावनाभावित युद्ध करणे हे अर्जुनासाठी योग आहे. तर वैष्णव जे काही वर्णाश्रम आहे त्याचा एकच उद्देश आहे, तो म्हणजे भगवंतांची संतुष्टी. तर जे वर्णाश्रम आहे त्यामध्ये विष्णूंची प्रसन्नता हे त्या वर्णाश्रम प्रणालीचं महत्वाचा उद्देश. अशा प्रकारे इथं सार मध्ये असं सांगितलं गेलेलं आहे की भगवंतांसाठी योग म्हणजे आपण जे भगवत योग आहे त्यामध्ये व्यक्तीला भगवंतांनी दिलेल्या आदेशाचं पालन करून आध्यात्मिक कार्य करणे. अशा प्रकारे भगवंत अर्जुनाला म्हणतायत की तू खरा योगी बन अर्जुन, तू माझा आदेश पालन कर. तर अशा प्रकारे भगवंत अर्जुनाला युद्ध करण्यासाठी प्रोत्साहन देतात.
आता पुढच्या श्लोकामध्ये भगवंत अर्जुनाला सांगतायत की कशा प्रकारचे कार्य करण्यापासून तू दूर राहिलं पाहिजे. त्याबद्दल भगवंत आता पुढच्या श्लोकात सांगतो. दूरेण वरम कर्म बुद्धियोगा धनंजय बुद्धो शरमान्विच्छ कृपणा फल हेतवा. हे धनंजया, भक्तिमय सेवेद्वारे सर्व निंद्य अशा कर्मांना दूर सार आणि त्या भावनेमध्येच भगवंतांना शरण जा. जे आपल्या कर्मफलाचा उपभोग घेऊ इच्छितात ते कृपणच आहेत. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. हरे वाचू का मी? कृष्ण, मी वाचू का? वाचू का? हरे कृष्ण प्रभू. बर, ठीक आहे. तात्पर्य: आपण भगवंतांचे नित्य सेवक आहोत. या आपल्या मूळ स्वरूपाला ज्याने वस्तुतः जाणले आहे तो कृष्ण भावना भावित कर्माव्यतिरिक्त इतर सर्व कर्माचा त्याग करतो. पूर्वीच वर्णन केल्याप्रमाणे बुद्धियोग म्हणजे भगवंतांची दिव्य प्रेममयी सेवा होय. अशी भक्तिपूर्ण प्रेममयी सेवा म्हणजे आत्म्याचा कर्म करण्याचा योग्य मार्ग आहे. केवळ कृपण लोकच आपल्या कर्मफलाचा उपभोग घेण्याची इच्छा करतात, पण त्यामुळे ते भवबंधनात अधिकच गुंतत जातात. कृष्ण भावनेमध्ये केलेल्या कर्माव्यतिरिक्त इतर सर्व कर्मे ही निंद्य अशी कर्मेच आहेत. कारण अशा कर्मामुळे मनुष्य पुन्हा पुन्हा जन्म मृत्यूच्या चक्राला बांधला जातो. म्हणून एखाद्याने स्वतः कर्माचे कारण बनण्याची कधीच इच्छा करू नये. सर्व काही कृष्ण भावनेमध्ये म्हणजे श्रीकृष्णाच्या संतुष्टीसाठी केले पाहिजे. कृपण व्यक्तीला सुदैवाने किंवा कठीण परिश्रमाने प्राप्त केलेल्या संपत्तीचा योग्य उपयोग कसा करावा याचे ज्ञान नसते. मनुष्याने आपली संपूर्ण शक्ती कृष्ण भावना भावित कर्म करण्यात खर्ची घातली पाहिजे आणि त्यामुळेच त्याला आपले जीवन यशस्वी करता येईल. कृपण व्यक्तीप्रमाणेच दुर्दैवी लोकही आपल्या मानवी शक्तीचा भगवत सेवेमध्ये उपयोग करीत नाहीत. हरे कृष्ण. तर भगवंत अर्जुनाला म्हणतायत की तू कृपण बनू नकोस. तू कृपण बनू नकोस म्हणजे काय की तू स्वतःच्या इंद्रिय तृप्तीला पूर्ण करण्याचा प्रयत्न करू नकोस. कारण तू जी इंद्रिय तृप्ती स्वतःसाठी करशील ती इंद्रिय तृप्ती तुला बंधनात टाकणार आहे. पण तू जर भगवंतांची इंद्रिय तृप्ती करण्याचा प्रयत्न करशील तर त्यामध्ये तुला सुख मिळेलच मिळेल, पण तुला कर्मबंधनात अडकावं लागणार नाही. पण ह्याच्या विरुद्ध कुणी जर कर्म करत असेल, भगवत भक्तीशिवाय जे काही कर्म करते व्यक्ती, त्याला जरी वाटते की मला आता सुख भेटेल, पण त्या सुखाच्या बरोबर येणारं दुःखही त्याला भोगावं लागणार, त्याच्याबरोबर येणारे बंधन सुद्धा त्याला भोगावं लागणार. कारण हे मायेचं एक जाळ आहे ज्याद्वारे व्यक्ती कर्माच्या स्वतःच्या सुखासाठी जे काही कर्म करतो त्याद्वारे तो अडकला जातो त्याच्या फळामध्ये. आणि तो असा कितीही कठीण परिश्रम करो, काही करो, त्याला त्या कर्मफलाच्या याच्यातून मुक्ती मिळत नाही. पण भगवंतांची भक्ती केल्याने अशी कर्म आपल्यावरती लागत नाही. त्यामुळे भगवंत इथं अर्जुनाला सांगतायत की तू स्वतःचा जो विचार आहे तुझा की या युद्धामध्ये अशा प्रकारचे हानी होईल वगैरे, यातनं बाहेर पड. तर तू कृपण वृत्ती स्वीकारू नकोस. तुझी जी मनामध्ये कृपण वृत्ती आलेली, तू जी संकुचित विचाराने तू विचार करतोयस की ह्यात काही सुख नाहीये,
यात काही मला फार मोठं यश दिसत नाही. आणि तू माझ्या आदेशाला झुगारून स्वतःच्या मनोभावनेने जे काही विचार तुझ्या मनात येतात त्याला जर प्राधान्य दिलास तर तू एक कृपण व्यक्तीसारखं वागतोस, जे की निंदनीय. अशा प्रकारे भगवंत अर्जुनाला इथं चेतावणी देतात की तुला समजते असं समजू नकोस, कारण तुला जे समजते ते चुकीचं समजते. पण तू माझं आहे. आणि जे व्यक्ती त्यांचं भगवंतांच्या आदेशाचं पालन करतात त्यांचं कल्याण हे नक्की आहे. आणि अशी व्यक्ती जन्ममृत्यूच्या चक्रातनं बाहेर पडू शकते. तर अशा प्रकारे भगवंत अर्जुनाला इथं सरळ सरळ जी त्याची मनोवृत्ती आहे त्याची भगवंत इथं निंदा करतात की तू माझ्या आदेशाचं पालन न करता स्वतःच्या मनाच्या आदेशाचं जर पालन करत असशील तर तू एक प्रकारे तुझी मनोवृत्ती ही कृपण व्यक्तीसारखी झालेली, असं भगवंत अर्जुनाला सांगता या श्लोकामध्ये. आता पुढचा श्लोक आहे. हरे कृष्ण प्रभूजी, तिचे भगवत भक्ती कशाबद्दल आता पुढच्या श्लोकात दिलेले की 5 भगवत भक्तीचे 5 लाभ. बुद्धियोग जो आहे निष्काम कर्मयोग त्याचे 5 लाभ आता या पुढच्या 50व्या श्लोकापासून ते 53व्या श्लोकात दिलेले. पहिला लाभ आहे चांगल्या आणि वाईट कर्मांपासून मुक्ती. जे चांगले वाईट कर्म आहेत बंधनकारी आहेत त्यातनं व्यक्ती कशा प्रकारे बाहेर पडतो हे 50व्या श्लोकात दिलेले. जन्ममृत्यूच्या संसार चक्रातनं बाहेर कशा प्रकारे व्यक्ती पडतो भगवत कार्य केल्यामुळे त्याच्याबद्दलची माहिती 51व्या श्लोकात दिली. आणि भगवत भक्तीद्वारे आपण कसं वैदिक कर्मकांडापासून अनासक्त होऊ शकतो त्याच्याबद्दलची माहिती दिलेली आहे श्लोक क्रमांक 52 मध्ये. आणि भगवंतांशी आपला शाश्वत संबंध याचा जो आत्मसाक्षात्कार आहे तो कशा प्रकारे आपल्याला प्राप्त होतं त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे भगवंतांनी 53व्या श्लोकामध्ये. आणि व्यक्ती कशा प्रकारे भगवत धामात परत जाऊ शकतो त्याची माहिती दिलेली भगवंतांनी 72व्या श्लोकामध्ये. अशा प्रकारे हे भगवत भक्तीमध्ये कार्य केल्याने बुद्धियोग आणि निष्काम कर्मयोगाने कार्य केल्याने हे 5 लाभ आपल्याला प्राप्त होऊ शकतो. तर आता पुढच्या श्लोकामध्ये भगवंत अर्जुनाला सांगतायत की भक्तियोगाद्वारे आपण कसे चांगल्या आणि वाईट फळांपासून मुक्त होऊ शकतो. तर आता पुढचा श्लोक आहे बुद्धियुक्त जहातीह उभे सकृत दुष्कृते तस्माद योगायुज्यस्व योग कर्मसु कौशलम. भक्तिपूर्ण सेवेमध्ये संलग्न झालेला मनुष्य या जन्मात सुद्धा चांगल्या आणि वाईट कर्मापासून मुक्त होतो. म्हणून योगयुक्त होण्याचा प्रयत्न कर, कारण योग हेच सर्व कर्मातील कौशल्य आहे. संतुष्ट. हरे कृष्ण प्रभूजी वाचू. हरे कृष्ण. आपण माताजींचा नंबर असेल ना. हरे कृष्ण प्रभूजी तात्पर्य अतिप्राचीन काळापासून प्रत्येक जीवात्म्याने आपल्या चांगल्या आणि वाईट कर्मांच्या विविध फळांचा संचय केला आहे. म्हणूनच तो आपल्या मूळ वैधानिक स्वरूप स्थितीपासून सतत आणि अनभिज्ञ राहिला आहे. मनुष्याचे अज्ञान भगवद्गीतेतील उपदेशांद्वारे दूर होऊ शकते. भगवद्गीता मनुष्याला सर्व परिस्थितीत भगवान श्रीकृष्णांना शरण जाण्यास आणि जन्मजन्मांतरापासून संचित झालेल्या क्रिया आणि प्रतिक्रियांच्या चक्रात बळी पडण्यापासून वाचण्यास शिकवते. म्हणून अर्जुनाला कृष्ण भावनेमध्ये कर्म करण्याचा उपदेश देण्यात आला आहे, कारण कृष्ण भावना ही शुद्धीकरणाची
प्रक्रिया आहे. हरे कृष्णा प्रभूजी. तर आपल्या जीवनामध्ये काही घडतंय, जे काही आपल्याला सुख मिळते किंवा दुःख मिळते, हे आपल्या पूर्वसंचित कर्माद्वारे आपल्याला प्राप्त झाले. आणि काही कर्माचे फळ लगेच मिळतात, काही कर्माचे फळ काही काळानंतर मिळतात, काही कर्माचे फळ आपल्याला पुढच्या जन्मात मिळतात. असे वेगवेगळ्या वेळी कर्माचं आपल्याला प्रतिक्रिया मिळते. चांगलं केलं तर लगेच चांगलं होईल असं नाही, किंवा चांगले केल्याने लगेच त्याचा फायदा होईल असं नाही, किंवा वाईट व्यक्ती जर लगेच वाईट केलं तर त्याला लगेच दुःख भोगावं लागेल असं पण नाही. तर काही वेळेस लोकांना प्रश्न पडतो की काही व्यक्ती एवढी वाईट असून सुद्धा त्याच्या जीवनामध्ये चांगलं कसं होतं, किंवा एखादा भगवंतांचा भक्त झालाय पण त्याच्या जीवनामध्ये नुसते संकट येत आहेत, घरात त्याच्या वाईट होतंय, तर हे का होतंय असं? चांगल्या लोकांबरोबर वाईट का होतंय आणि वाईट लोकांबरोबर चांगलं का होतंय? तर ह्याचं उत्तर आहे ते पूर्वसंचित जे कर्म आहे आपलं, गेल्या जन्माचं तेव्हा त्याच्या आधीच्या जन्माचं, त्याची फळं व्यक्ती या जन्मात भोगत असते. जर समजा आपण एखाद्या ड्रम मध्ये आपण वेगवेगळे कडधान्य भरले, तर खालती मात्र त्याचं नळ त्यातनं कडधान्य बाहेर येत असते. तर आपण पहिल्यांदा मूग डाळ भरली, त्यानंतर तूर डाळ, आणि त्यानंतर वरती सगळ्यात वरती ज्वारी. पण आपण खालून जेव्हा आपण त्याचं झाकण काढू, तर त्या नळाद्वारे येणारं धान्य कोणतं असणार आहे? जे सर्वात आधी आपण भरलं होतं. लोक वरून बघतात की वरती ज्वारी दिसते, पण सगळ्यात खाली तळाला मूग डाळ आहे, तर मूग डाळच बाहेर येणार वरती जरी ज्वारी भरली तरी. तर अशा प्रकारे आपल्याला, आपण जरी आता भक्ती करतोय किंवा आता जरी आपण, काही लोक म्हणतात मी चांगला आहे, मी कुणालाच त्रास देत नाही, असं माझ्यावर का होतंय? तर हे तुमच्या गेल्या जन्मातल्या जे काही आपण वाईट केलं असेल त्याचं फळ असणार आहे. किंवा काही लोक वाईट आहेत, दारुडे आहेत किंवा व्यसनी आहेत, पण त्यांचं आयुष्य चांगलं चाललेलं आहे, ते त्यांचं कत्तलखाना उघडलाय, ती व्यक्ती सुद्धा सुखी आहे. असे जे पापी लोक सुद्धा सुखी दिसतात आपल्याला, तरी त्यांचं पूर्वसंचित कर्माचं समोर येते ते. पण आता जे काही ते कार्य करतात त्याचं फळ त्यांना पुढे भोगावं लागेल. अशा प्रकारे लोक चांगलं आणि वाईट हे लगेच आपल्या कार्याद्वारे आपण ठरवू नाही शकत. जसं एखाद्या व्यक्तीला आपण कानफडीत लगावलं, तर त्याने आपल्याला लगेच दुसऱ्या कानफडीत लगावलं, ते कर्माचं फळ आपल्याला लगेच भेटलेले. पण काही कर्माचं फळ आपल्याला काही दिवसानंतर मिळतं. जर शेतामध्ये आपण जर काही बीज पेरले, तर त्यापासून पीक येण्यासाठी आपल्याला काही कालावधी वाट बघावं लागतं. असं नाही की आज बीज आपण पेरले आणि लगेच दुसऱ्या दिवशी आपल्याला सगळं पीक मिळेल असं नाही. 3-4 महिने तरी वाट बघावं लागत असेल, त्यानंतर आपल्याला पीक मिळतं. तर असे वेगवेगळे कर्म आहेत. काही कर्मांचं लगेच आपल्याला हे मिळतं, फळ मिळतं. काही कर्मांचं आपल्याला फार वेळानंतर मिळतं. कधी कधी गेल्या जन्माचे जे काही आपण वाईट केलं असेल त्याचा अनुभव आता येतो, किंवा गेल्या जन्मात काही लोकांनी चांगलं केलं आणि आता जरी वाईट करत असतील तर त्याचं त्यांना फळ मिळणार, चांगलं मिळतं. तर अशामुळे आपण लगेच हे नाही करायला पाहिजे की हे चांगल्या लोकांबरोबर वाईट का होतो, वाईट लोकांबरोबर चांगलं का होतो. पण हे चांगलं आणि वाईट हे जे आपण संचय करतोय कर्मांचा, ह्यातनं बाहेर पडायचं तर आपल्याला भगवत कर्म करायला पाहिजे. आणि कधी कधी जे लोक भगवत भक्ती करतायत त्यांच्या सुद्धा वाईट होत, पण ती छोटीशी रक्कम आहे, तर भगवंत आपल्याला फक्त व्याज भरायला होतात, तर भगवंत फेडून टाकतो.
तर अशा प्रकारे आपण फार अघोरी कर्म केले असतील, फार मोठे पाप केले असेल, तर आपल्याला थोड्याशा शिक्षेद्वारे भगवंत त्या मोठ्या पापातून मुक्त करतो. तत्तेन कंपा सुसमीक्षमान भुंजान एवात्मकृतं विपाक. तर असं ब्रह्माजींची एक प्रार्थना आहे की भगवंता मी एवढे मोठे मोठे पाप केले, पण तुम्ही मला थोडस शिक्षा देऊन त्या पापांना मुक्त करते. तर अशा प्रकारे भक्ताच्या जीवनामध्ये जर काही कष्ट येत असेल, तर तो भक्त त्या कष्टांना, त्या जे काय येणाऱ्या आयुष्यातलं दुःख आहे, त्याला तो भगवंताने जे काही त्याच्याबरोबर वाईट घडते त्याला तो फक्त एक टोकन, म्हणजे थोडीशी रक्कम आपण दिलेली, थोडीशी शिक्षा भगवंत आपल्याला करतो असं तू समज. कारण आपला जर समजा गळा कापायचा असेल तर आपल्या बोट कापलं, तर आपण समजायला पाहिजे की भगवंतांनी फक्त या बोटाच्या द्वारे आपली मोठी शिक्षा कमी केली. तर भगवंतांचा भक्त सुद्धा जर काही दुःख भोगत असेल आणि भौतिकवादी व्यक्ती जरी सुख भोगत असेल, तर या दोन्ही व्यक्तीमध्ये अंतर वेगळे. तर भगवंतांचा भक्त जर दुःख भोगत असेल तर ते दुःख संपणार आहेत. जसं आपण फॅनचं बटन बंद केलं तर फॅन लगेच बंद नाही होत, तो हळूहळू फिरत फिरत बंद होतो. पण दुसरा एक फॅन आहे, तो त्याचं बटन बंद केलं तो मात्र कंटिन्युअस फिरत राहणार. आपण भक्ती चालू केली म्हणजे फॅनचं बटन बंद केलं, पण फॅन तर चालूच आहे. तर कधी कधी आपल्याला वेळ बघावं लागतं, वाट बघायला लागते. आपल्याला वाटते अरे मी भक्ती करतोय, माळा करतोय, तर माझ्याबरोबर वाईट का होतं. पण आता आपले वाईट जे आपल्याबरोबर होणार आहे ते आता संपणार आहे. तर हे आपलं शेवटचा जन्म असेल किंवा अनेक आधुनिक जन्म घ्यावा लागेल जर आपले पापकर्म संपत नसतील तर. पण भगवंतांची ज्यांनी शरण घेतलेलं आहे त्यांचं लगेच जे काही भौतिक कर्म आहे किंवा जे काही चांगलं किंवा वाईट, या सर्वाचा भार भगवंत घेतील. मग भगवंत ठरवतील आपलं चांगलं कर्माचं आपल्याला फळ द्यायचं का नाही, किंवा भगवंत ठरवतील आपल्याला वाईट कर्माचं फळ द्यायचं की नाही. तर भगवंत ठरवतील आपल्याला चांगलं कर्माचं फळ मिळून आपण जर भक्तीत टिकू शकत असो तर भगवंत आपल्याला ते देतील. पण जर भगवंताला वाटत असेल की आपल्याला चांगल्या कर्माचं चांगलं फळ भेटलं आणि आपण त्या फळामुळं भौतिक जगाला आकर्षित होऊन भगवंतांची भक्तीमधनं जर बाहेर पडत असो, तर भगवंत असला ऐश्वर्य आपल्याला मुळीच देणार नाही. पण भगवंत जर आपल्याला गरीब ठेवत असतील किंवा आपल्याला जर काही यातना देत असतील, पण त्याद्वारे जर आपण भगवंतांना स्मरण करत असू तर मग भगवंत ते तशा प्रकारची आपल्याला परिस्थितीत ठेवतील भगवंत. त्यामुळे भगवंतांना स्मरण करणं हे मुख्य आहे. की आपल्याला काय कर्माचं फळ मिळते ह्याची चिंता आपण करायला नाही पाहिजे, पण आपण भगवंतांची भक्ती करतो की नाही याची चिंता आपण करायला पाहिजे. मला सुख मिळेल तर मी भक्ती करेन, माझं जोपर्यंत आयुष्यात चांगलं चालेल तोपर्यंत मी माळा करेन, पण जर काही माझ्या आयुष्यात दुःख आलं तर मी माळा सोडून देईल, भगवंतांची भक्ती सोडून देईल, अशी भावना भक्ताच्या हृदयात नसली पाहिजे. तर जे व्यक्ती शुद्ध भक्ती करतायत त्यांना जे काही अनुभव येतील चांगले किंवा वाईट, त्याला तो भाळून गेला नाही पाहिजे, पण त्यांनी दृढनिश्चयाने भगवंतांच्या भक्तीमध्ये लागले पाहिजे. हे भक्तांचं भगवंतांच्या भक्तांचं लक्षण. तर याच्याबद्दल आता भगवंत म्हणतात असा कौशल्य तू प्राप्त कर, असं भगवंत अर्जुनाला या श्लोकामध्ये शिकवतात. आता पुढचा श्लोक आहे भक्ती योग. बुद्धियोगाद्वारे आपल्याला जन्म मृत्यूच्या चक्रातून बंधनातून मुक्ती त्याबद्दल आता भगवंत इथं सांगत अर्जुन. कर्मजं बुद्धियुक्ता हि फलं त्यक्ता मनीषिणा जन्मबंधर विमुक्ता पदं गच्छन्त अनामयम्.
याप्रमाणे भगवंतांच्या भक्तिपूर्ण सेवेमध्ये संलग्न होऊन महान ऋषीमुनी अथवा भक्तगण भौतिक जगातील कर्मफलातून मुक्त होतात. अशा रीतीने ते जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त होतात आणि सर्व दुःखांच्या पलीकडची स्थानाची भगवत धामाची प्राप्ती करतात. मी बोलू का प्रभूजी? येस. हरे कृष्ण. तात्पर्य श्री प्रभुपादांच्या द्वारे श्री प्रभुपाद महाराज भौतिक क्लेश नसलेल्या ठिकाणी मुक्त जीव वास करतात. श्रीमद भागवत 10.14.58 सांगते की समाश्रिताये पद पल्लव पल्लव महत्पदम पुण्य यशो मुरारे भवाम बुद्धी वर्षपदम परम पदम पदम यद विपदाम न तेषाम. जो परमेश्वर व्यक्त सृष्टीचा आश्रय आहे आणि जो मुकुंद म्हणजेच मुक्तिदाता म्हणून प्रसिद्ध आहे, त्या भगवंतांच्या चरण कमल रूपी नावेचा ज्याने आश्रय ग्रहण केला आहे त्याला हा भवसागर वासराच्या खुराच्या ठशात मावणाऱ्या पाण्यासमान वाटतो. ज्या ठिकाणी पदोपदी संकटेच आहेत असे ठिकाण प्राप्त करणे हे त्याचे ध्येय नसून परम किंवा भौतिक क्लेश विरहित स्थान किंवा वैकुंठ प्राप्ती हेच त्याचे ध्येय असते. अज्ञानवश मनुष्य जाणत नाही की भौतिक जग हे पदोपदी संकटांनी भरलेले आहे व अत्यंत क्लेशदायक आहे. केवळ अज्ञानामुळेच अल्पबुद्धी लोक हे सकाम कर्मे करून परिस्थितीशी जमवून घेण्याचा प्रयत्न करतात, कारण त्यांना वाटते की त्यापासून प्राप्त होणाऱ्या फलामुळे ते सुखी होतील. विश्वामध्ये कुठेही आणि कोणत्याही प्रकारचे शरीर क्लेश विरहित जीवन देऊच शकत नाही हे त्यांना माहीत नसते. जन्म मृत्यू जरा आणि व्याधी ही जीवनाची दुःखे भौतिक जगतात सर्वत्र आढळतात, परंतु भगवंतांचा सनातन सेवक म्हणून जो स्वतःचे स्वरूप जाणतो आणि याप्रमाणे भगवंताच्याही स्वरूपाचे ज्याला ज्ञान होते तो स्वतःला पुरुषोत्तम श्री भगवंतांच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये संलग्न करतो. यामुळे स्वाभाविकताच तो भौतिक क्लेशदायी जीवन आणि काळ व मृत्यू यांचा यत्किंचितही प्रभाव नसणाऱ्या वैकुंठ लोकात प्रवेश करण्यास पात्र बनतो. स्वतःची मूळ स्वरूप स्थिती जाणणे म्हणजेच भगवंतांचे दिव्य स्वरूपही जाणणे होय. जो चुकीने जाणतो की आत्म्याचे आणि भगवंतांचे स्वरूप हे एकाच स्तरावरचे आहे तो अंधकारात आहे असे जाणावे आणि यामुळेच तो भगवंतांच्या भक्तिपूर्ण सेवेमध्ये संलग्न होऊ शकत नाही. असा मनुष्य स्वतःच भगवंत बनतो आणि या प्रकारे जन्म मृत्यूच्या चक्रात पडण्याचा मार्ग स्वतःच मोकळा करतो. तथापि जो जाणतो की भगवंतांची सेवा करणे ही आपली स्वरूप स्थिती आहे तो स्वतःला भगवंतांच्या सेवेमध्ये संलग्न करतो आणि तात्काळ वैकुंठ लोकात प्रवेश करण्यास पात्र होतो. भगवंतांची सेवा म्हणून केलेले कर्म म्हणजेच कर्मयोग किंवा बुद्धियोग होय, किंवा स्पष्ट शब्दात सांगावायचे तर हीच भगवत भक्ती होय. हरे कृष्ण. यामध्ये याचं जे ट्रान्सलेशन केलेलं आहे की असा मनुष्य स्वतःच भगवंत बनतो आणि या प्रकारे जन्म मृत्यूच्या चक्रात पडण्याचा मार्ग स्वतःच मोकळा करतो, हे चुकीचं भाषांतर झालेलं काय चुकीचं?
तर व्यक्ती भगवंत बनू शकत नाही, भगवंताला दास बनतो. ठीक आहे. तर या श्लोकामध्ये भगवंत आध्यात्मिक जगाची माहिती देत आहे. तर परमपदम इथं म्हटलेलं आहे अनामय, म्हणजे दुःखभीत अशा ठिकाणी व्यक्ती जन्म मृत्यूनंतर जेव्हा मुक्त होतो त्यावेळेस तो जातो. तर ते भगवत धाम हे भक्तांसाठी जे प्राप्त होतं ते एकदम सहज आहे. जेव्हा व्यक्ती भक्ती करतो त्यावेळेस ते एवढं सहज आहे की एखाद्या गायीच्या खुराने बनलेलं जे हे असतं, जेव्हा गाय चिखलात चालते आणि चिखलात गायीचा पाय रोवला जातो आणि त्यावेळेस त्या खुराच्या निशाणीमध्ये जेवढं पाणी साचतं त्याला असं आपण कशा प्रकारे ओलांडतो, एवढं सोपं हे भौतिक जगातनं बाहेर पडणं हे भक्तासाठी असतं. तर अशा प्रकारे या भक्तीच्या जी महिमा आहे त्याचं वर्णन इथं भगवंत करतात की ही भक्ती व्यक्तीला जमूच्या चक्रातून बाहेर काढते आणि त्या व्यक्तीला भगवंतांच्या आढळ अशा भगवतधामामध्ये घेऊन जाते. तर भौतिक जगाची व्याख्या कशी प्रकारची, भौतिक जगामध्ये प्रत्येक पदोपदी संकट आहे. पण या संकटातनं जर कुणाला मुक्त व्हायचं असेल तर त्यांनी भगवत भक्ती करायला पाहिजे. तर इथं गुपित दिलेले की भगवंतांच्या धामात कशा प्रकारे आपण पोहोचू शकतो. तर पहिलं रहस्य आहे की भगवंत जेव्हा जीवात्म्याला कळते की मी भगवंतांचा दास आहे, तेव्हा त्याला स्वतःची परिस्थिती कळते की मी भगवंतांचा शाश्वत दास आहे. त्यावेळेस तो भगवंतांच्या धामात पोहोचू शकतो. स्वतःची आध्यात्मिक स्थिती जाणणे म्हणजे भगवंतांची महत्ता जाणणे हे पण. पण जी लोक स्वतःला भगवंत समजतात त्यांना मात्र अधोगती आहे. इथं प्रभुपाद म्हणतायत की स्वतःची मूळ स्वरूप स्थिती जाणणे म्हणजेच भगवंतांचे दिव्य स्वरूपही जाणणे. जो चुकीने जाणतो की आत्म्याचे आणि भगवंतांचे स्वरूप हे एकाच स्तरावरचे आहेत तो अंधकारात आहे असे जाणावे आणि यामुळेच तो भगवंतांच्या भक्ती पूर्ण सेवेमध्ये संलग्न होऊ शकत नाही. ठीक आहे. तर हे अंधकार कळायचं असेल कोणाला तर तो जीवात्मा जो स्वतःला भगवंत. पण खरी जी भक्ती आहे ती म्हणजे अशी कार्य करणे जे भगवंतांना आपण प्रसन्न करू अशी कार्य करणे. तर भगवत भक्तीची व्याख्या इथे दिलेली आहे. भगवंतांची सेवा म्हणून केलेले कर्म म्हणजे कर्मयोग किंवा बुद्धियोग होय. किंवा स्पष्ट शब्दात सांगायचे तर हीच भगवत भक्ती आहे. तर इथं व्याख्या दिलेली भगवत भक्तीची व्याख्या दिलेली
काय ती व्याख्या? भगवंतांची सेवा म्हणून केलेले कर्म. तर आपल्याला असे कर्म करायचे की जे भगवंतांची सेवा म्हणून आपण करू. तर आपण कोणते कोणते कार्य करतो? नाकाने श्वास घेतो, त्वचेने स्पर्श करतो. तर हे जे काही आपल्याला इंद्रियाद्वारे मिळणारे जे कर्म आहेत, आपल्या कर्माने आपण पायाने चालतो, हाताने काहीतरी उचलतो ठेवतो, डोळ्याने बघतो, तोंडाने बोलतो, हे काय जे कर्म करतो आपण, तर हे सर्व कर्म आपण भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी करायला पाहिजे. आणि अशा प्रकारचे कर्म करणाऱ्या व्यक्तीलाच भक्त म्हटलं जातं. तर अंबरीश महाराजांचं प्रसिद्ध श्लोक आहे, सवय मन कृष्ण पदारविंदयोर वांसांशी वैकुंठ गुणानुवर्णने. श्लोक दाखवतो. तर हा श्लोक आहे भागवतांच्या नव्या स्कंदातला 4थ्या अध्यायातला 18वा आणि 19वा श्लोक. सवय मन कृष्ण पदारविंदयोर गुणानुवर्णने गुरु हरिमंदिर मार्जनादिषु श्रुतिं चकाराच्युत सत्कथोदय मुकुंद लीलालय दर्शने दृशो तद्भुत्य गात्र स्पर्शो अंग संगम घानंत तत्पाद सरोज सौरभे श्रीमत्तुलस्यारसनाथ दीर्घते पादोरे क्षेत्र पदानुसर्पणे शिरो ऋषिकेश पदाभिवंदने कामुंच दासेन तु काम काम्या यथोपचारती. तर अंबरीश महाराजांनी त्यांचे पूर्ण इंद्रिय भगवंतांच्या सेवेत लावलेले. तर जे आपली कर्मेंद्रिय आहेत त्यांची कशा प्रकारे आपण त्यांची सेवा केली पाहिजे. आपले जे ज्ञानेंद्रिय आहेत त्यांना सुद्धा कसं भगवंतांच्या सेवेत लावलं पाहिजे. तर हे इथं दिलेले प्रत्येक अवयव कशा प्रकारे भगवंतांची सेवा करू शकतो. तर ते म्हणतात की राजा अंबरीश हे मनाने भगवंतांचे चिंतन करायचे. आणि मन हा सर्व इंद्रियांचा राजा असल्या कारणाने जेव्हा मन भगवंतांच्या चरणी लागतं, भगवंतांच्या चरणामंदावर जेव्हा मन लागतं तेव्हा ऑटोमॅटिकली आपोआप आपली बाकी इंद्रिय सुद्धा भगवंतांच्या सेवेत लागतात. तर महाराज अंबरीशांचं मन ही भगवंतांच्या सेवेत लागले होते. आणि त्यामुळे त्यांची जी वाचा आहे ती भगवंतीच गुण गायची. त्यांचे हात ते भगवंतांचे मंदिराची साफसफाई करण्यासाठी संलग्न असायचे. त्यांचे कान भगवंतांचे गुण ऐकण्यासाठी संलग्न असायचे. त्यांची जी वाचा आहे ती भगवंतांचेच गुण गायचे. त्यांच्या डोळ्यांद्वारे ते भगवंतांचे सुंदर रूप बघायचे, भगवंतांचे दर्शन घ्यायचे. अशा प्रकारे ते त्यांचा जो त्वचा आहे त्यांचा जो स्पर्श आहे तो भगवंतांच्या शुद्ध भक्तांना आलिंगन देऊन
ते स्पर्श ते आपला पवित्र करायचं, किंवा भक्तांच्या सानिध्यामध्ये राहून अशा प्रकारे ते आपली त्वचेद्वारे जे काही आपल्याला स्पर्श होतो ते भगवत भक्तांचा स्पर्श, अशा त्यांचा स्पर्श असेल, शुद्ध भक्तांचा स्पर्श. आणि परत त्यांचे जे मासिक आहे त्याद्वारे ते तुळशी जी भगवंतांना अर्पण केले त्याचा सुवास ते घ्यायचे, आणि जिवेद्वारे भगवंतांचा महाप्रसाद भगवंतांना जे अर्पण केलेले भोग आहेत, नैवेद्य आहे, त्याचं उच्चिष्ट ते स्वीकारायचे, आणि पायाद्वारे ते भगवंतांच्या मंदिरात चालत जायचे, आणि जे डोकं आहे ते भगवंतांच्या चरणकमळी वंदन करायचे. आणि अशा प्रकारे आपले पूर्ण दिवसातले 24 तास अंबरीश महाराज भगवंतांच्या सेवेत लावायचे, आणि ते कधीही स्वतःची इंद्रिय तृप्तीचा विचार त्यांच्या मनात यायचा नाही. तर अशा प्रकारे भगवंतांच्या भक्तीमध्ये त्यांनी पूर्णपणे स्वतःला लावलं, आणि अशा प्रकारे भगवंतांना त्यांची आसक्ती वाढत गेली, आणि ती आसक्ती एवढ्या पराकाष्ठेला पोहोचली की त्यांच्या मनामधल्या भौतिक इच्छा नष्ट झाल्या. त्यांच्या मनातल्या सगळ्या भौतिक इच्छेतून ते बाहेर पडले. तर ही भगवंतांची भक्ती करण्याची पद्धत आहे. तर आपण जे भक्ती करतोय, आपल्या सर्व इंद्रियांना भगवंतांच्या सेवेमध्ये लावण्याची जी आपण सवय लावली पाहिजे, तर त्याद्वारे आपल्याला खरं भक्तियोग केलं असं म्हणता येईल. तर ही जी वृत्ती आहे भगवंतांची सेवा करण्याची, त्याच कर्मयोग, बुद्धियोग आणि भगवत भक्ती असं म्हटलं जातं. तर अशी भक्ती करण्यासाठी भगवंत अर्जुनाला सांगतात की अर्जुना, तू असं कर्म कर की जे तुला जन्म मृत्यूमधनं मुक्त करेल आणि माझं धाम तुला प्राप्त होईल. तर अशा प्रकारे आता हे युद्ध जे अर्जुन करणार आहे ते भगवंतांची सेवा म्हणून त्यांनी केलं पाहिजे. तर अशा प्रकारे जर त्यांनी युद्ध केलं भगवंतांची सेवा म्हणून, तर त्याला तोच लाभ प्राप्त होईल जो एखाद्या पुजाऱ्याला भगवंतांच्या विग्रहांची आरती वगैरे केल्याने प्राप्त होईल असं. त्यामुळे सर्व कार्य भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी जे करतात ते मनुष्याला सर्वात लाभदायक आहे. तर अशा प्रकारे भगवंत अर्जुनाला समजावतात की भगवंतांचे भक्त कशा प्रकारे भगवंतांच्या सेवेत लागतात, त्याबद्दल इथं भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं. ठीक आहे, आता पुढचा श्लोक आहे. कशा प्रकारे भगवंतांचा भक्त वेदातल्या जे कर्मकांडांचं वर्णन केलेलं आहे त्याच्या पलीकडे कसं जातो त्याच्याबद्दल आता भगवंत अर्जुनाला सांगतात पुढच्या श्लोकामध्ये. यदा ते मोह कलिलं बुद्धिर्व्यक्तितरिष्यसि तदा गंतासि निर्वेदम श्रोत्रव्यस्य श्रुतस्य च. जेव्हा तुझी बुद्धी या मोहरूपी घनदाट अरण्याचा पार होईल, तेव्हा तू जे सर्व ऐकलेले आहेस आणि जे सर्व ऐकावयाचे आहे त्या सर्वाबद्दल उदासीन होशील. तात्पर्य: केवळ भगवंतांची भक्ती करून वेदातील कर्मकांडाविषयीचे उदासीन झाले आहेत अशा महान भगवत भक्तांच्या चरित्रांची पुष्कळ चांगली उदाहरणे आहेत. जेव्हा एखादा मनुष्य वास्तविकपणे श्रीकृष्ण आणि त्यांच्याशी असणारा आपला संबंध जाणतो
तेव्हा तो जरी पारंगत ब्राह्मण असला तरी तो सकाम कर्मांच्या विधींपासून स्वाभाविकपणेच पूर्णपणे उदासीन होतो. भगवंतांच्या परंपरेतील महान भक्त श्री माधवेंद्र पुरी म्हणतात, संध्या वंदन भद्रमस्तु भवतो भो स्नान तुभ्यं नमो भो देवाः पितरश्च तर्पण विधौ नाहं क्षम्यताम् यत्र क्वापि निषद्य यादव कुलोत्तमस्य वंशद्विषः स्मारमघं हरामि तदलं मन्ये की मन्ये नसने. हे माझ्या त्रिसंध्या समय प्रार्थना, तुमचा जय जयकार असो. हे स्नान, मी तुला वंदन करतो. हे देवतागण, हे पितृगण, मी तुम्हाला वंदन करण्यास असमर्थ असल्याबद्दल मला क्षमा करा. आता मी जेथे जेथे बसतो तेथे तेथे यदुकुळाचा महान वंशज कंसाचा वैरी श्रीकृष्ण त्यांचे मी स्मरण करतो आणि यामुळे मी स्वतःला माझ्या सर्व पापमय बंधनातून मुक्त करू शकतो. मला वाटते की हेच माझ्यासाठी पुरेसे आहे. वेदांमधील संस्कार आणि धार्मिक विधी, उदाहरणार्थ दिवसातील त्रिसंध्या समय करणाऱ्या प्रार्थना समजून घेणे, सकाळी प्रथम प्रहरी स्नान करणे, पूर्वजांना प्रणाम करणे इत्यादी गोष्टी या नवसाधकांसाठी अत्यावश्यक आहेत. परंतु जो पूर्णपणे कृष्ण भावना भावित असतो आणि भगवंतांच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये पूर्णपणे रममाण झालेला असतो, त्याने पूर्वीच सर्व पूर्णत्वांची प्राप्ती केली असल्यामुळे तो या प्रकारच्या सर्व नियामक तत्वांपासून उदासीन बनतो. जर एखादा भगवान श्रीकृष्णांच्या सेवेद्वारे ज्ञानाची प्राप्ती करू शकत असेल तर त्याने शास्त्रामध्ये सांगितलेल्या विविध प्रकारचा त्याग, तपस्या किंवा यज्ञ करण्याची आवश्यकता नाही. आणि त्याचप्रमाणे वेदांचा हेतू श्रीकृष्णांची प्राप्ती हा आहे हे न जाणता जर एखादा केवळ कर्मकांड करण्यात मग्न झाला तर तो अशा कर्मांमध्ये व्यर्थ वेळ दवडत आहे. कृष्ण भावना भाविक व्यक्ती शब्द ब्रह्म किंवा वेद आणि उपनिषदे यांच्या मर्यादा ओलांडून पलीकडे जातात. हरे कृष्ण. तर पहिल्याच्या पूर्वीच्या काळी वैदिक अनुष्ठान इतके चांगले व्हायचे की सर्वसामान्य व्यक्ती सुद्धा वैदिकची सर्व माहिती असायची. कशा प्रकारचे कार्य करायला पाहिजे, कसले कार्य वैदिक आहेत. तर सर्वसाधारणपणे सर्व जनता चातुर्वर्णाचं पालन करायची, वर्णाश्रमाचं पालन करायची. त्यामुळे सर्व लोक हे वैदिक अनुष्ठानांचं पालन करायचे. तर हा श्लोक आता जे भगवंत म्हणतायत ते कलियुगातल्या लोकांसाठी लागू होत नाही. कारण कलियुगाच्या लोकांना हे जे वेदाचं घनदाट अरण्य ते माहितच नाही. आपण इंद्रियतृप्तीच्याच अरण्यात अडकलेले. ऍटलिस्ट पहिलेचे लोक हे वैदिक नियमांचं पालन करून इंद्रियतृप्ती करायचे. तर त्यातनं बाहेर पडण्यासाठी भगवंत म्हणतात की तू या जे मोहरूपी घनदाट अरण्य वेदाचं त्यातनं बाहेर पड. तर कलियुगातल्या लोकांना तर हे असलं काही अरण्यच माहित नाही. आपण इंद्रियतृप्तीच्या अरण्यात अडकलेले. वेद वगैरे काही आपल्याला माहित नाही. त्यामुळे आपण आपलं जे चित्त आहे ते इंद्रियतृप्तीच्या विकारापासून आपण त्या विकाराच्या अरण्यातनं आपण बाहेर पडलं पाहिजे. जे भौतिक आपण शास्त्रज्ञाकडनं जे काही शिकलेले आहे किंवा नास्तिकवाद आपण जे काही शिकलेले किंवा आपल्या मनामध्ये जे काही सुखाच्या जे काही परिभाषा आपण जोपासल्या आहेत त्यातनं आपण त्या मोहरूपी ज्ञानातनं आपण बाहेर पडले पाहिजे. तर हे अर्जुन जो काही म्हणत होता की धर्मशास्त्र असं सांगतात, अर्थशास्त्र असं सांगतायत, वैदिक शास्त्र असं सांगतायत, तर अशा प्रकारे जे अर्जुनाचे जे भ्रमित होण्याचे कारण होते ते त्याचे वैदिक शास्त्र त्याने जे काही ऐकलं होतं त्याच्यावरती अवलंबून त्याच्या मनात जे काही विचार आले त्याच्याबद्दल तो भगवंतांना बोलले. तर त्यासाठी भगवंत त्या अर्जुनाला म्हणतायत की अर्जुना, आता तू वेदाचं जे काही तुला ज्ञान प्राप्त झालेलं आहे, जे काही तू ऐकलेलं आहेस ते त्या सर्व बाबीतनं उदासीन, तू त्या वैदिक रूढी परंपरा यापासून उदासीन हो आणि तू माझ्या भगवत भक्तीची महिमा जाण. तर जे आचार्य वगैरे आहेत ते सुद्धा अशा वैदिक जे काही
वैदिक रूढी आहेत किंवा वैदिक जे कर्मकांड आहे त्याचा भक्त त्याग करतात. तर माधवेंद्रपुरी म्हणतात संध्यावंदनची काही गरज नाही मला, मला तर्पण करायची काही गरज नाही मला, जर मी भगवंतांची आठवण करत असेल तर. तर अशा प्रकारे जो भगवंतांचा भक्त आहे त्याला वेदामधील संस्कार किंवा धार्मिक विधी याच्यासाठी जास्त कष्ट घ्यायची गरज नाही. पण सामान्य जे वैदिक वैदिक मार्गाचं पालन करतायत, जे वेदांचं पालन करतायत, त्यांना ते पालन करणं आवश्यक आहे. पण जो भगवंतांचा भक्त झालेला आहे त्याला ह्या मोहरूपी जे घनदाट अरण्य आहे वेदाचे नियमांचं ते पालन करायची गरज नाही. पण ते पालन करायची गरज नाहीये, पण एक गोष्ट मात्र पालन करायची, ती म्हणजे भगवंतांची भक्ती. असं नाही की आपण वैदिक अनुष्ठान सुद्धा पालन करत नाही आणि भक्ती पण करत नाही, तर असं नाही. तर आपल्याला भक्ती करायची आहे आणि त्यामुळे आपण या कर्मकांडच्या जे काही विधिविधान दिले त्यापासून उदासीन राहिलं पाहिजे. तर अशा प्रकारे भगवंत अर्जुनाला उदासीन राहायला सांगतात. जे काही त्यांनी वेदाच्या बद्दल वेदाद्वारे तो जे काय ऐकलेलं आहे त्यातनं ते भगवंत त्यांना उदासीन राहायला सांगतात त्या श्लोकांमध्ये. तर कृष्ण भावनाभावित व्यक्ती शब्द ब्रह्म किंवा वेद उपनिषदे यांची मर्यादा ओलांडून भगवंतांना संतुष्ट करण्याचं ज्ञान प्राप्त करतात. ठीक आहे. तर आता पुढचा श्लोक आहे की भगवत भक्तांची बुद्धी कशी निश्चल असते त्याच्याबद्दल, अविचलित असते त्याच्याबद्दल आता पुढच्या श्लोकात दिली. श्रुती विप्रतिपन्ना ते यदा ध्यास्यति निश्चला समाधावचला बुद्धिस् तदा योगम अवाप्स्यसि. जेव्हा तुझे मन वेदांच्या डोलदार अलंकारिक भाषेने विचलित होणार नाही, जेव्हा ते आत्मसाक्षात्कारामध्ये समाधिस्थ होईल, तेव्हा तुला दिव्य भावनेची प्राप्ती होईल. हरे कृष्ण प्रभूजी, वाचू का मी? जो समाधिस्थ असतो त्याला कृष्ण भावनेचा पूर्ण साक्षात्कार झालेला असतो, किंवा त्याला ब्रह्म, परमात्मा आणि भगवान या रूपांचा साक्षात्कार झालेला असतो. आत्मसाक्षात्काराची परमोच्च सिद्धी म्हणजे आपण भगवान श्रीकृष्णांचे सनातन सेवक आहोत आणि आपले एकमात्र कर्तव्य म्हणजे कृष्ण भावनेत सर्व प्रकारची कर्मे करणे हे जाणणे होय. कृष्ण भावना भावित व्यक्तीने किंवा एकनिष्ठ दृढ भगवत भक्ताने वेदांच्या अलंकारिक भाषेने विचलित होऊ नये. तसेच स्वर्ग लोकाची प्राप्ती करण्यासाठी त्याने सकाम कर्म करण्यास मग्न होऊ नये. कृष्ण भावनेमध्ये मनुष्याचा संबंध प्रत्यक्ष श्रीकृष्णांशी येतो आणि त्यामुळे त्या दिव्य स्तरावरून तो श्रीकृष्णांपासून प्राप्त होणारे मार्गदर्शन जाणू शकतो. अशा कृष्ण भावना भावित कर्मामुळे मनुष्याला फळाची आणि अंतिम ज्ञानाची निश्चितपणे प्राप्ती होते. यासाठी श्रीकृष्ण किंवा त्यांचा प्रतिनिधी आध्यात्मिक गुरु यांच्या आज्ञांचे केवळ पालन करणे आवश्यक आहे. हरे कृष्ण. तर भगवंत म्हणतायत की तू निश्चल, तुझी बुद्धी निश्चल कर. तू तुझी बुद्धी समाधीला लाव. तर समाधी ही फक्त भगवंतांच्या भक्तांनाच प्राप्त होणारी स्थिती. कारण जी व्यक्ती भौतिक इंद्रिय सुखाची प्राप्ती करते त्या व्यक्तीला कधी समाधी मिळत नाही. तर हे जे वेदातले जे काही नीतिनियम आहेत किंवा जे काही अलंकारिक कार्य करायला सांगितलेले, पुत्रकामेष्ठी यज्ञ किंवा धन कसं प्राप्त करावं किंवा आजारातनं कसं बाहेर पडावं किंवा असे वेगवेगळे अनुष्ठान दिले वेदामध्ये,
ते सर्व जे काही अनुष्ठान आहेत, ते सर्व काही तप, यज्ञ, दान, धर्म, ते सर्व काही स्वतःच्याच इंद्रिय तृप्तीसाठी आहे आणि स्वतःच्याच प्रसन्नतेसाठी आहे. आणि यामुळे व्यक्ती कधीही या भौतिक संसारातून बाहेर पडत नाही. तो या संसारातच राहण्याची, चिरकाळ राहण्याची व्यवस्था करतो. त्यामुळे अशा वेदाच्या डोलदार अलंकारिक भाषेने एखादा भक्त विचलित होतो. त्याला माहिती आहे की या वेदाचे जे रचयिते, या वेदाचे जे स्त्रोत आहेत, ते भगवंत साक्षात भगवंत. त्यांना प्रसन्न केल्याने मी सर्व वैदिक अनुष्ठानांचं सर्वोच्च कार्य केलेले आहे. त्यामुळे जो भक्त आहे, ज्याला साक्षात्कार झालेला आहे की मी भगवंतांचा दास आहे, अशा प्रकारचे ज्या भक्तांना आत्मसाक्षात्कार झालेला आहे, ती व्यक्ती अशा वैदिक जे काही अनुष्ठान आहे त्यांच्या प्रती आकर्षित होत नाहीये. ते श्रुती किंवा सकाम कर्म अशा त्याच्याशी तो प्रभावित होत नाही, पण तो एकदम दृढ भावनेने, एकदम समाधीमध्ये निश्चयाने भगवंतांच्या सेवेत लागतो. तर अशा प्रकारे भगवंत अर्जुनाला जे युद्ध कार्य आहे, जे भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी करण्याचं जे कार्य आहे, त्यामध्ये संलग्न हो अशी आज्ञा देते या श्लोकामध्ये की तू समाधीत जा. तर अशा प्रकारे भगवंत अर्जुनाला श्रुती वगैरे याच्यातनं बाहेर पडून तू प्रामाणिकपणे माझ्या दिलेल्या आज्ञेचं पालन करून बुद्धियोगात मग्न राहा, बुद्धियोगामध्ये दृढ राहा, अशी इथं आज्ञा देतो. तर आता अर्जुन आता भगवंतांना प्रश्न विचारतो. ते आपण पुढच्या आठवड्यात बघू काय प्रश्न विचारतात याच्यावरती. ठीक आहे, तर हे 54वा श्लोक पुढच्या आठवड्यात घेऊया. काय कुणाला प्रश्न आहे? हरे कृष्ण. ठीक आहे, आपण इथे थांबू. श्रील प्रभुपाद की जय. धन्यवाद. हरे.